हरिकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज नाथ महाराज या संत श्रेष्ठींना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, आदरणीय जयश्रीताई, आदरणीय चौगले सर, आदरणीय कौलवकर सर आता उपस्थित नाहीत, पण जे वक्ते इथं मार्गदर्शन करतात त्या सर्व आदरणीय वक्त्यांना वंदन करतो। तुम्हालाही नमस्कार करतो। आणि आजच्या सेवेला एक वेगळा विषय माझ्याकडे दिलेला आहे। मी कधी बोललो नाही याच्यावरती, पण त्याच्यावरती बोलण्याचा मला एक संधी प्राप्त करून दिलेली आहे। जयश्रीताईंना, चौगले सरांना, निलिमाताईंना मी त्याची सगळी ती जी आहे ते श्रेय देतो, कारण त्यांनी माझ्याकडे हा विषय वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे। असो, नाम अपराध असे 10 अपराध सांगितलेले आहेत शास्त्रानं, आणि ह्या 10 अपराधांना टाळून नाम घ्यावं म्हणतात। आणि हे अपराध करून जर नाम घेत असतील तर त्या नामाचा उपयोग फारसा आपल्या आध्यात्मिक जीवनावरती परिणाम करणारा असू शकत नाही। आता हे अपराध आहेत, हे अपराध असे विशेष असे काही नाहीत, यातले बरेचसे अपराध आपण करतच नाही। आपण यातले अपराध करतच नाही। आपण एक मोठा अपराध करतोय, सगळ्यात मोठा। हे 10 अपराध सोडून माझ्याकडे एक अपराध आहे, आणि तो अपराध म्हणजे नामच घेत नाही। सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे अपराध कुणाला, मी म्हणतो हे अपराध करणाऱ्यांना सुद्धा मी नमस्कार करेन। ज्यांनी हे 10 अपराध करतात, का नाम घेतात ना, मग अपराध करू देत ना थोड्या। मुद्दा हा आहे, अपराधाचा भाग नंतरचा आहे। नामच नाही घेतलं तर अपराधाचा संबंध कुठे येतो सांगा ना। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हे वर्णन सतत हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊलीने केलेलं आहे। परमपूज्य खंदारकर महाराज म्हणायचे, म्हणजे गावोगावी हरिपाठ चालतात मंदिरामध्ये, आणि रोज हरिपाठ, आणि हरिपाठाचा मुख्य गाभा कोणता असेल तर हरिनाम। हरिनामासाठी 27 अभंग लिहिले आहेत। नाथांनी 25 अभंग नामाचं महात्म्य सांगणारे लिहून ठेवलेले आहेत। तुकाराम गाथेतले 4500 अभंगापैकी जवळजवळ हजारो अभंग नाम महात्म्याचे आहेत। माऊलींनी नाम महात्म्याचं वर्णन केलेलं आहे। सर्व शास्त्र नामात्म महात्म्य वर्णन करतात। सर्व संतांनी त्याला प्रमोट केले, कायम नाम नाम नाम। नामाशिवाय परमार्थाची सुरुवातही नाही, नाम आहे आधी अंती, नाम सर्व सार, असा अभंग आपण ऐकतोय। सगळ्याचं सार काय असेल तर नाम आहे। मग आपण किती शास्त्र वाचलीत, किती प्रवचन केली आणि किती ऐकली, याच्यापेक्षा श्रेष्ठ काय असेल तर नाम घेणं, नाम साधना रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनणं, ही फार महत्वाची गोष्ट आहे। जसं जेवणं, खाणं, आंघोळ करणं, आपण उठणं, बसणं, फिरणं, व्यायाम करणं, याला जेवढं महत्व देतोय तेवढं सुद्धा नामाला महत्व दिलं जात नाही। ही फार महत्वाची आहे। परमपूज्य खंदारकर महाराज म्हणायचे, हरिपाठ करायचा आणि हरिकडे पाठ करून घरी जायचं। म्हणजे काय करायचं, उद्या हरिपाठ म्हणायला यायचं, पण हरिपाठ आपण का म्हणतोय हेच मुळात माहिती नाही। हरिपाठ कशासाठी म्हणायचा, बरं लिहिलाय का, मुद्दामच लिहिलाय ज्ञानेश्वर माऊलींनी, तर त्यामध्ये हरीचं महात्म्य सांगणारे सगळे अभंग आहेत। मग आता हरिपाठ म्हणून झाल्यानंतर काय करायला पाहिजे, हरी म्हणायला पाहिजे। हरिपाठ म्हणणारे खूप आहेत, पण हरी म्हणणारे फारच विरळ। मी एका कीर्तनकारांना आणि प्रवचनकारांना सुद्धा एक दोघा चौघांना विचारलं की तुम्ही कीर्तन प्रवचन तुमची सारखी नेहमी करताय, पण तुम्ही साधनेला किती, तुमच्या वैयक्तिक साधनेला कधी वेळ तुम्ही देताय? तर म्हणजे कुठले हो, सारखं कीर्तन आणि प्रवचनाचा अभ्यास असतोय, कुठली साधना, मग नामाचं काय? नाही, नामाचं महात्म्य सांगतोय आम्ही, नाम घेत नाही। ही आपल्या प्रवचनकार आणि कीर्तनकारांच्याकडनं मी ऐकलेली गोष्ट आहे। जे प्रवचनकार कीर्तनकारांना किंवा शास्त्र कमी वाचतात त्यांना तरी ह्या अपराधाचा काही संबंधच नाही। ते कसले अपराधी आहेत मला सांगा? खरे अपराधी जे आहेत ते नामाचं महत्व सांगतात आणि नामच घेत नाहीत। खरे अपराधी जे आहेत नामाचं महात्म्य पुन्हा पुन्हा ऐकतात, नामाचे महात्म्य सांगणारे ग्रंथ वाचतात, पण नाम घेत नाहीत। नामाचे ग्रंथ, महात्म्य सांगणारे ग्रंथ का लिहिलेत? नाम घ्यावं म्हणून। मग ग्रंथ बाजूला ठेवून नामाला बसायला पाहिजे ना। पण ग्रंथाचाच अभ्यास, हा ग्रंथ झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, आणि त्या नामाची कधी कधी म्हणे त्याची समाप्ती पण असते।
समाप्ती म्हणजे काहीतरी काही दिवस झाले ना, आपण अभ्यास वर्गात सुद्धा काय रोज आपण अभ्यास वर्ग घेऊ शकत नाही, बरोबर आहे, कधीतरी संपवावं लागते. पण अभ्यास वर्गाचा शेवट ही आपल्या साधनेची सुरुवात असायला पाहिजे. काय म्हटलं मी वाक्य? कोणत्याही अभ्यास वर्गाचा शिबिराचा शेवट ज्या दिवशी झाला त्या दिवशी आपल्या साधनेला जोर लागला पाहिजे. पण बरेच वेळा परत दुसरा अभ्यास वर्ग कधी आहे ठीक आहे, पण त्या मागच्या अभ्यास वर्गाचं काय झालं? ज्या मागे वयाभरून मी एक जण मला एक कायम अगदी 25 वर्षे काकांच्या बरोबर ह्याच्यावरती आपल्या गडावरती अभ्यास वर्गाला त्या काकांच्या सगळ्या भगवद्गीता सगळी ऐकली, उपनिषद काकांची ऐकली, वयाच्या वया भरून ठेवल्यात. मी म्हटलं त्यात तर तुम्ही काय वाचताय काय? नाही म्हणले, त्यावेळी लिहिलेलं आहे ते लिहिलेलं आहे. मग लिहिलं का? त्या वहीत लिहून कशाला ठेवलंय ते? तर त्याचा विचार घरी जाऊन त्याचा चिंतन व्हावं म्हणून. एखादी उभी ऐकली, एखादं काहीतरी ऐकलं, पण त्याचं काहीतरी चिंतन तरी व्हायला पाहिजे. तसं सगळ्यात श्रेष्ठ नामचिंतन जे आहे ही अगदी महत्वाचा घटक आहे, महत्वाचा घटक आपल्या परमार्थ साधनेतला. आणि याला सोडून जर कोण काही करत असेल तर त्याला अर्थच नाही त्या साधनेला. हे सोडून किंवा नामाला कोण कमी लेखत असेल तर, आता नामाला कमी कोण लेखते? ते नाम घेत नाही, ती कमी लेखायचा काही संबंध आहे काय सांगा? ते कशाला कमी बिचारे लेखतील सांगा? ते म्हणतील आम्ही काही नाम पण घेत नाही, नाम घेत पण नाहीत आणि नामाबद्दल ऐकतात, त्यांना म्हणतात ह्या नामानं व्हायचं काय आहे? किती नाम? आता खुर्ची खुर्ची म्हणून काय आपण खुर्ची बनणार आहे काय? तसं राम राम म्हणून काय आपण राम बनणार आहे काय? हे तर्कट लोक म्हणायचे. बुद्धिनिष्ठ म्हणतोय आपण ज्याला, म्हणजे कुठंतरी तर्क लढवत जायचं आणि म्हणायचं म्हणजे त्या नामाचा संबंध अशा भौतिक गोष्टीशी आणून जोडायचा, याला अर्थ नाही. आणि म्हणून नाम महात्म्याचा विचार करताना नामाचे अपराध जरूर लक्षात ठेवावे, पण 11वा अपराध लक्षात ठेवावा. तू पहिला म्हणावा किंवा 11वा म्हणावा, नाम न घेणं हे सगळ्यात मोठं पाप आहे, सगळ्यात मोठं. परमार्थ जीव म्हणून जन्माला आलो आणि भगवंताची आठवण काढत नाही. नाम शब्दाचा अर्थ काय? भगवंताची आठवण. त्याला म्हणून स्मरण शब्द जोडतात, त्याला जोडीला स्मरण जोडलेलं आहे. नाम नुसतं म्हणत नाहीत, नामस्मरण. का? त्याचं स्मरण आपण विस्मरणात गेलोय. ज्यानं आपल्याला ही भौतिक सृष्टी दाखवली, ज्यानं आपल्याला जगणं केलं, आनंदाचा एका कंदावरती आपल्याला आणून बसवलं, त्याला आपण विसरलोय. विसरायचं मग आठवायचं साधन काय? नाम. आठवायचं साधन नाम, म्हणून त्याला नामस्मरण असं शब्द वापरतात. नामाचं स्मरण म्हणजे भगवंताचं स्मरण. नाम म्हणजे कुठलं काय भौतिक नाम घेऊन चालत नाही, पण भगवंताच्या स्मरणाला नामस्मरण म्हणतात. म्हणून स्मरण ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून नामाला पहिलं स्थान द्या, सुरुवातीचं स्थान, ज्याला प्रायोरिटी आपण म्हणतो, प्राधान्यक्रम. सकाळी नाम घेतल्याशिवाय कुठल्याही कामाला सुरुवात करू नये. आणि ज्या ज्यावेळी वेळ मिळतोय शब्द वापरायला चुकीचाच आहे. वेळ काढून आपण नाम घेतोय का, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आणि तो जर विचारात घेतला तर या नामापराधाचा फारसा विचार करायची गरज नाही. नाम घेणाऱ्याला अपराध बरे घडो काय अपराध आहेत, पण अपराध कुणाला आता नाम घेत असेल तर ना. आता दुसरी गोष्ट काय, भीती, गाडी रस्त्यावरून चालवतच नाही, त्याला अपघाताच्या भीतीचा काही संबंध नाही. त्याला काय सांगायचं सांगा की अपघात असे होतात तसे होतात म्हणून? की फार अशी गाडी चालवली पाहिजे, तशी गाडी चालली पाहिजे, सगळं ऐकतोय तो, पण गाडीच कधी चालवत नाही. ह्याला अर्थ काय आहे काय सांगा? तसा प्रकार आहे. नामाबद्दल ऐकतात, खूप ऐकतात माणसं, बोलतात पण, प्रवचनकार कीर्तनकार सुद्धा खूप बोलतात, मी माझंच सांगायला लागलोय. पण नामाचा काय पत्ताच नाही ना. हरी म्हणणं फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हरी न म्हणता, त्याचं स्मरण न करता सगळ्या इतर गोष्टी मात्र भरपूर आहेत. खूप लोक उपनिषदांचा याचा अभ्यास करतात, मी कुणावर टीका वगैरे काही करत नाही. खूप वेदांत शास्त्राचा अभ्यास करतात, पण उपासनेला नगण्य समजतात, कमी दर्जाची गोष्ट आहे म्हणून समजतात. आणि उपासनेला काय समर्थ बोलतात, उपासनेचं केवढं महत्व सांगितलेलं आहे. दासबोधामध्ये उपासनेचं महत्व सांगितलेलं आहे, सगळ्याच संतांनी सांगितलेलं आहे. पण त्याचं कारण, मुख्य गोष्ट कोणती आणि उपासनेचा मुख्य घटक कोणता असेल तर नामस्मरण. उपासना म्हणजे दुसरी काही गोष्ट नाही, नामस्मरणालाच उपासना म्हणायची. नामस्मरण हीच भक्ती आहे आणि नामानच ज्ञानाची प्राप्ती होत असते. म्हणून शेवटी सकाळच्या सत्रामध्ये आपण चर्चा ज्यावेळी चालू होत्या त्यामध्ये सुद्धा कोणतरी प्रश्न विचारला होता की नामस्मरणानं खरंच मुक्ती मिळते काय? जरी नाम हे कर्म असलं तर कर्मानं मुक्ती मिळते काय? नाही मिळत. पण नाम हे कर्म मात्र मुक्ती येते. चारही मुक्ती साधे यायला, हे माऊलींचं ऐकलं पाहिजे ना वचन. आपण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, देवाच्या जरी उभा क्षण भरी तेने चारी मुक्ती, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ह्या सगळ्या मुक्त्या प्राप्त व्हायच्या असतील तर आपण हरी तरी मुखानं म्हणायला पाहिजे ना.
मुखे म्हणा म्हटलेलं आहे, ऐका म्हणायला नाही. ऐकण्यापेक्षा मुखानं म्हणणं फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून नाम आणि स्मरण या दोन गोष्टी. तुकोबा म्हणतात, नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळही. सगळे कोड कौतुक पुरवण्याचं काम नाम करतं. नाम अगदी आपल्या पुढं जवळ आसपास आपला कवच निर्माण करत असतं. पण त्या नामाला कमीच जर लेखायला लागलो तर मोठा अपराध आहे. आणि त्यातल्या त्यात नामच नाही घेतलं तर त्याच्यापेक्षा मोठा अपराध आहे. नाम घेऊन आणि कोण कमी लेखत असेल, किती दिवस नाम घेतोय हो, या नामात काय होतच नाही वाटतंय, असं म्हणणं बरं. पण नामच न घेणं सगळ्यात वाईट. काही जण म्हणतात बघा, मी नाम घेतोय हो, काय नामात काय आहे का नाही, काय संतांनी खोटं सांगितलंय, अशी अश्रद्धा सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. असो, पण एक वेळा ते चालेल, पण नाम न घेणं. म्हणून नाम गोड नाम गोड पुरे कोड. कुणाला गोड आहे? संतान आहे. आम्हाला गोड वाटतच नाही. ते का गोड वाटत नाही? आम्हाला नातवंडांची मुलांची नावं घ्यायला हे करायला अगदी प्रेमानं ते रंगवीत असतात, काहीतरी ते लावत असतात वरती. ती सगळी गोड नामं आहेत ती, की जी नामं मला नेहमी नंतर खड्ड्यात घालणार आहेत ती, की जिथे किती प्रेमानं त्यांना हाक मारली तर ती काय आमच्या हाक्याला ओ देत नाहीत. पण याला जर नामानं हाक मारली ना, ओ देत उठी, माऊलींची ओळ आहे. एखाद्या मुलाला नाव जर छोट्याशा जर ठेवलेलं असलं तर एका नावाची त्याला इतकी सवय होते की त्या नामामुळे ती उठते, ते म्हणजे बघते पाठीमागं. पुन्हा नावानं हाक मारून बघा, लगेच माणसं पाठीमागे बघतात बघा. मग देव पाठीमागे बघणार नाही का? बघणार की. त्याच्या नावानं आणि त्यालाच हाक मारतोय असं करायला पाहिजे. नुसत्या मुलांची नावं रामकृष्ण हरी ठेवून चालतील काय? नाही चालणार. तर त्यासाठी रामकृष्ण हरी म्हणायला पाहिजे. नुसतं रामकृष्ण हरीने ते काय होणार नाही, म्हणजे मुलांची नावं ठेवून होणार नाही. तर त्यासाठी रामकृष्ण हरी स्वतः म्हटलं पाहिजे. म्हणून इथं नाम गोड पुरे कोड सकळही. रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक ये. परत कुठल्या रसाची इच्छाच राहत नाही, इतकं नाम पवित्र आहे. आणि आतमध्ये मुराद आहे. अनेक रसा मरण गाठी येणे तुटी संसाराशी. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हाशी. आम्हाला हा आहार झालाय म्हणतात. आहार म्हणजे आमचं जेवण भोजन आहे. आणि हे भोजन असं जर भोजनच वाटायला लागलं, नामाचं भोजन, एकदा नामाचं भोजन करून आपण बाहेर पडलो ना, तर या विषयाबद्दलची भूक जी आहे दिवसभराच्या, जिथे कुठं कुठं आपण फिरतो, कुणाकुणाच्या सानिध्यामध्ये येतो, ती भूकच कंप्लीट जाऊन निघून जाईल. पण पहिल्यांदा हा आहार घेऊन जायला पाहिजे ना. हा नामाचा भोजनाचं ताट पूर्णपणे सेवन करावं सकाळी बाहेर पडताना, कामावर जाताना, आणि मग बाहेर पडावं. कशाला विषयांची भूक लागेल दिवसभर? सांगा बघू. लागतच नाही. हे ह्यांचं ते त्यांचं ते, हे करण्यामध्ये आपला वेळ व्यर्थ वाया जात असतो. म्हणून नामाबरोबर स्मरणही असावं लागतं. स्मरण जमलं तर जमलं, नाहीतर काका म्हणतात ना, बैठकीचं नाम सर्वश्रेष्ठ आहे, पण जाता येता घेतलेले हा त्याचा सराव आहे. आणि बैठकीचं नाम हा त्याचा मूळ प्रयोग आहे. मूळ प्रयोग आहे. आणि इकडं आहे ती रंगीत तालीम आहे. जाता येता घेतलेली रंगीत तालीम असते. आणि बसून घेतलेले जे नाम आहे तो मूळ प्रयोग आहे. मूळ प्रयोगामध्ये परिणाम दिसायला लागतात. जाता येतेच्या नामामध्ये परिणाम दिसत नाहीत. कारण कोणतरी मध्ये भेटतं, नमस्कार करायचा, कोणाला तरी बोलायचं, नाम तरी मुखात चालू असतं, बरेच वेळा घसरतं नाम, निघून जातं तोंडातून, काहीतरी दुसरेच काहीतरी व्यवधान निघत असतात. तर खरं नाम आहे बैठकीचं नाम. ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी, ठरलेलं नाम, या 3-4 गोष्टी पाळायला पाहिजेत. म्हणून ह्या जर पाळल्या, ज्यांनी पाळल्या ना, एकच नाम फार महत्वाचं, एकच देव ठरलेला जो दिलाय सद्गुरूंनी आपल्याला, जे नाम दिले ना तेच नाम. याचे एकदा टेस्ट घेऊया आणि त्याची एकदा टेस्ट घेऊया. सकाळी चर्चेमध्ये आलं, सगळीच नामं श्रेष्ठ आहेत, पण मला दिलेलं गुरुनी नाम जे आहे ना, ते बंदुकीच्या गोळीसारखं आहे. बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखं आहे. लक्षात घ्या. बंदुकीची गोळी हातात घ्या आणि भिंतीवर मारा, काहीच परिणाम होणार नाही भिंतीवर. पण ती जर बंदुकीच्या त्या रिव्हॉल्वर मध्ये जर घातली आणि मग टाकली, तर बंदूक काय करते, ती गोळी त्या भिंतीला छिद्र पडून जाणार. का? बंदुकीतून बाहेर आली आहे म्हणून. सद्गुरूंच्या मुखातून आलेलं नाम आहे ना, ते नाम सर्वश्रेष्ठ आहे. ते नाम सोपेरी रामकृष्ण गोविंद. कोणते? ते नाम जे सद्गुरूंनी दिलेलं आहे. त्या नामाला फार महत्व आहे. म्हणून नामाच्या अपराध लक्षात घेत घेत नाम घेत जावं. लक्षात घेत घेत एक दिवशी असं होईल की ते नामाचे अपराध आपोआप नामच ते काम करेल. स्वतः ते अपराध टाळायची काही गरजच पडणार नाही. नामच एक दिवशी ते अपराध कमी करत करत जाईल. म्हणून नामाबद्दल स्मरण असणं फार गरजेचं आहे. आणि स्मरणासाठी काहीतरी असायला पाहिजे, काहीतरी सिग्नल असला पाहिजे की आपल्याला सतत स्मरण राहिलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णांनी राधांची कथा सांगतात. कदाचित आहे पुराणातली आहे, काल्पनिक असेल, पण राधा आणि कृष्ण एकत्र असायचे ना. असं सहज खेळता खेळता भगवान श्रीकृष्णांचं नख लागलं राधेच्या हाताला आणि लगेच जखम झाली.
आणि जखम झाल्यावर त्यातून भळ रक्त यायला लागलं. मग कृष्णाला वाईट वाटलं, ती जखम बांधली वगैरे, ठीक झाली. काही दिवस निघून गेले. पण निघून गेले की राधा काय करायची, प्रत्येक दिवशी काय करायची, वाळलेली जखम आहे ना तिची परत कपडी काढायची. वाळलेली जखम आहे ना तिची परत कपडी काढायची. कृष्णानं बघितलं, म्हणजे रोज कपडी का काढतेस, बरं होऊ दे ना. नाही नाही, बरं व्हायबद्दल नाही, पण ती जखम मला आठवण करून देते तुझ्या नामाची, म्हणून कपडी काढली की तू आठवतोस मला, म्हणून मी कपडी काढते. ही गोष्ट फार महत्वाची आहे आपल्यासाठी. म्हणून नामानंतर स्मरण ज्याला आपण म्हणतो ना, हे स्मरण झालं नाही तर नाम अपुरं राहतं. म्हणून स्मरण घ्यायला म्हणून पाहिजे, बोलावं विठ्ठल, पहावं विठ्ठल, तुकोबा बोलतात. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. बोलावा या ठिकाणी नाम आहे आणि पहावा या ठिकाणी स्मरण आहे. मग हे स्मरण नसेल ना तर त्याची एकूण ही जी प्रक्रिया आहे ती पूर्णच होत नाही. म्हणून नामस्मरणाला फार महत्व जास्त प्राप्त झाले, त्याचं कारण ते आहे. म्हणून कुठल्या काहीतरी कार्याला काहीतरी लागत असतं. प्रत्येक कार्य कुठलंही सिद्धी जायचं असेल 4 गोष्टी लागतात म्हणून शास्त्र सांगतं. एक इच्छा पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, ज्ञान पाहिजे, अधिकार पाहिजे. 4 गोष्टी पाहिजेतच, नाहीतर कामच कुठलं होणार नाही. एक इच्छा पाहिजे, दुसरी शक्ती अंगामध्ये पाहिजे ती पूर्ण करण्याची, ते कामाबद्दलचं ज्ञान पाहिजे, आणि तेवढी मोठी कपॅसिटी आपल्या अंगात पाहिजे, अधिकार पाहिजे. म्हणजे अधिकार, ज्ञान, सामर्थ्य आणि इच्छा, या 4 गोष्टीवर कुठलंही कार्य अवलंबून असतं. नामाला काय लागते सांगा? नामाला फक्त इच्छा लागते. नाम इच्छा असली ना पूर्ण होते. इच्छाच नसेल ना, सामर्थ्य आहे, नंतर ज्ञान आहे, नंतर अधिकार आहे, पण इच्छाच नसेल तर, हा मुद्दा फार महत्वाचा आहे आपल्या प्रॅक्टिकल साधनेसाठी. आता आपण जे सगळी शिबिरे घेतो ही प्रॅक्टिकली घेतोय बरं काय. ही काही गंमत म्हणून बाहेर व्याख्यानाचा प्रकार आहे असं तर नाही. ऐकायचं, काहीतरी कुठं जमेल तिथं वाहवा करणे किंवा टाळ्या वाजवणे, या गोष्टी इथं जमेतच नाहीत. या ठिकाणी आतमध्ये त्या वाजल्या पाहिजेत टाळ्या, हे जाऊन कुठेतरी आतमध्ये मुरलं पाहिजे. म्हणून नामाला ह्यातल्या कुठल्याही गोष्टी लागत नाही. सामर्थ्य कसलं लागते सांगा? तीर्थयात्रा करायची झाली तर पैसे जवळ पाहिजेत किंवा अंगात शक्ती पाहिजे, लांब जायच्या प्रवासासाठी दगदग सोसण्याची तयारी पाहिजे, सामर्थ्य लागतं. अधिकार लागतो एखाद्या कुठल्या तरी गोष्टीला. आपल्याकडे अधिकारच असेल तर काय उपयोग आहे? याला कसला अधिकार लागतोय सांगा? माऊली पहिल्याच हरिपाठाच्या अभंगामध्ये म्हणतात, असोनी संसारी जीवे वेगू करी. हा अधिकारी आहे. संसारात राहणारा तुमच्या आमच्यासारखा जीव हा अधिकारी मानलाय माऊलीने. मग आम्ही अधिकारी आहे नामाचे. मग नामाचे अधिकारी आहे म्हणूनच गुरुने आपल्याला नाम दिलं ना. सगळे जीव नाम घेण्याच्या अधिकाराचे आहेत, पण त्या ठिकाणी इच्छा नसल्यामुळे सगळं अपुरं राहतं. सामर्थ्याचा, ज्ञानाचा आणि अधिकाराचा काही संबंध फारसा येत नाही. सगळ्या ठिकाणी तो लागतो मात्र. म्हणून नाम सर्वश्रेष्ठ आहे. नाम दिसायला दिसतंय निर्गुण, बरं सगुण, पण आहे मात्र निर्गुण. कारण ते निर्गुण परमात्म्यापर्यंत नेऊन सोडत असतं. म्हणून बोलवायला लागतं. गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं त्यासाठी वाचायला लागतात, किंवा समर्थांचा मनोबोध वाचायला लागतो त्यासाठी वाचायला लागतो. करुणा अष्टक त्यासाठी अभ्यासावे लागतात. कशासाठी? किंवा ज्ञानदेवांचा हरिपाठ, नाथांचा हरिपाठ अभ्यासावा लागतो, नामाचं महात्म्य कळावं म्हणून. जर हे म्हणून म्हणतात की गोंदवलेकर महाराज म्हणतात, नाम हे निर्गुणाच्या घरातील सगुण बाळ आहे. काय म्हणतात? निर्गुणाच्या घरातील सगुण बाळ म्हणजे नाम आहे. आता सगुण बाळ म्हणजे दिसायला दिसतंय सगुण बरं काय, पण राहते मात्र निर्गुणाच्या घरामध्ये. ज्यावेळी हाक मारली जाते ना त्यावेळी निर्गुणच दार उघडते. मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. निर्गुणच आपला दार म्हणजे परमात्माच दार उघडतो. कारण परमात्म्याच्या नावानं आपण हाक मारतोय ना, ते आपल्याला निर्गुणाकडेच घेऊन जातं. म्हणून नामाचा बरोबर स्मरण या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आता आपण थोडक्यात बघूया. नामाचे अपराध सगळ्यांना माहिती आहेत, बऱ्याच प्रकार बऱ्याच लोकांना माहिती आहेत की नामाचे अपराध काय आहे. आपणच जनरली म्हणतोय नाम घेताय ना असं काय वागताय, हो हा अपराध आहे. नाम घेता इथं म्हणाय नाही, नाम घेता आणि दुसऱ्यांची वैरण चोरायला सकाळी का जाता, इथं काही लिहिलंय काय शास्त्रात? शास्त्राला माहित नाही वैरण चोरता ते. चोरी हा अपराधच लिहिलेला नाही याच्यात. चोरी हा अपराधच नाही नामातला. 10 अपराध जे सांगितलेत ना त्यात चोरी अपराधच नाही. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो. अगदी छोटे अपराध असतात आणि ते अपराध आपण लक्षात घेतले तर संपला. साधू संतांची निंदा ऐकणं किंवा करणं हा नामातला अपराध आहे, पहिला अपराध. साधू संतांची निंदा करायला पण जात नाही, ऐकतोय. असं त्यांच्याबद्दल तुम्ही ऐकले काय? एखाद्या साधू संतांच्या बद्दल कुठेतरी आपण ऐकायला मिळत असतं. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसते बरं काय, पण अशामध्ये आपण फार इंटरेस्ट दाखवत असतो. म्हणून मोठ्या जे उच्च पदाला पोचलेली माणसं आहेत, आचार्य पदाला पोचलेली माणसं आहेत, त्यांच्याबद्दल माघारी चुकीचं बोलणं
हे नामातला अडथळा आहे. बघा, नामाचा आणि त्याचा काही संबंध आहे काय? आहे. कारण ज्यावेळी आपण ज्या साधू पुरुषांनी नामाचा शोध लावला, संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले, निळबरायांचा अभंग आहे. एकांती बसलेत सगळे संत, त्यांनी मिटिंग घेतलेली आहे, कॉन्फरन्स मिटिंग, आणि ती कॉन्फिडेन्शियल आहे. आणि त्या मिटिंग मध्ये ठरलं आणि सर्व सिद्धांत शोधले आणि ते सगळं काढलं ना, ते सार, ते हे श्रीहरीचे नाम असं निळबराय म्हणतात. हे सगळ्या सिद्धांतातून बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे किती साधू संतांना किती मान द्यायला पाहिजे हे लक्षात आपल्या येतं. त्यामुळे साधू संतांची निंदा करणं बरीचशी माणसं टाळतात, पण निंदा ऐकणं मात्र टाळत नाही. आपण काय करतो ते प्रॅक्टिकली बघायला लागलो. निंदा ऐकणं त्याबरोबर करणं जसं आहे तसं ऐकणं सुद्धा चुकीचं आहे. संत आपल्याला ओळखता येत नाहीत, कोण कोणत्या यांच्यामध्ये असतो काही समजत नाही आपल्याला. संतांची ओळख होतच नाही. पण संतांच्या ओळखीची आणि त्यांच्या देहाच्या नादाला लागू नये. मगाशी ताईंच्या प्रवचनातला हा मुद्दा आपण ऐकलाय. त्यांच्या देहाकडे कधी जाऊ नये बरं काय. कारण देहातले काही दोष दिसायला लागतील. ते असे वाकडे चालतात, तसे आहेत, त्यांचा चष्मा असला काय आहे, तसला काय, याचं संशोधन करत कधी बसू नये. त्यांनी दिलेल्या तत्वज्ञानाचा अभ्यास करावा. आणि त्यामुळे एक गोष्ट महत्वाची आहे की संतांना शोधायला कुठे जायचं नाही. ग्रंथांच्या ठिकाणी संत आहेत, ते शोधावेत, बघावेत. प्रत्येक ग्रंथामध्ये तो संत आहेच. त्यामुळे संत ओळखायचे असतील ना तर ग्रंथांच्या द्वारे ओळखायचे असतात. आणि ग्रंथांनीच वर्णन करून ठेवलेलं आहे की नाम घेणं किती महत्वाचं आहे. त्यामुळे साधू संत ओळखता येत नाही. त्यामुळे एखाद्या बुद्धिनिष्ठ आणि तरकट माणसांच्या लोकांपासून दूर राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काय वाटेल ते सांगत असतात, ते त्यांच्या जवळ जाऊ नये. आपण अभ्यास वर्गात बसायला लागलो तर फिरायला जाताना नवीनच चर्चा असते, असं असते का हो, तसं असते काय. व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येत असतात. आपल्या धर्माची निंदा करणारे, साधू संतांची निंदा करणारे, अनेक नामाची निंदा करणारे आपल्याला बघायला मिळतात. पण हे पाहू नये, या ऐकू नये. साधू संतांच्या निंदेपासून आणि त्यांची निंदा करण्यापासून आणि ऐकण्यापासून दोन्हीपासून दूर राहणं म्हणजे नामाचा अपराध पहिला टळला म्हणायचा. सोपी गोष्ट आहे की नाही, एकदम सोपी. आपल्यापैकी इथं बसणारी तरी लोक या प्रकारामध्ये निश्चित हा अपराध करत नाही. म्हणून आपण 10 अपराध मोजताना बघायचं, मी हा अपराध करतोय काय, तर करत नाही ना, विषय संपला. आता राहायला प्रश्न तो नंतरचा आहे की जो सुरुवातीला आपण घेतला. दुसरा अपराध आहे बघा, हरिहरामध्ये भेद करू नका. अगदी सोपे आहेत. हरिहरात भेद करणं हे काही ठिकाणी सुरू आहे, आपण तिथपर्यंत नाही. आपली परंपरा, शिवगड परंपरा जशी आहे, हरी आणि हर एकत्र करून ठेवलेत काकांनी, बरोबर एकत्र करून ठेवलेत. आणि तुकोबांचा एका वेलांटीचा भेद आहे त्यामध्ये म्हणतात. ते हरी आणि हर मध्ये एका वेलांटीचाच फरक आहे, बाकी काही नाही. विष्णू आणि शिव एकच आहे. काही ठिकाणी विष्णूची पूजा केली जाते, काही ठिकाणी शिवाचं नाम घेतलं जातं. विष्णू सहस्त्रनाम त्यांच्यासाठी काय आहे, अपत्य असते. ते विष्णू सहस्त्रनाम आम्ही कुठलं, आम्ही शैव आहोत, त्यामुळे आम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणत नाही. आणि तिकडं वैष्णवाने म्हणायचं आम्ही इकडलं काय शैवांचं काय असेल ना ती साधना आम्ही काय करत नाही. हे सगळ्याच गोष्टी विचारात घेतल्या तर ह्या दोन्हीतला वाद नामाच्या आडवा येतो बरं काय. त्यामुळं ज्यावेळी आपण एखाद्या भगवंताच्या नामातला स्मरणाला असतो त्यावेळी विष्णू श्रेष्ठ असेल काय, कुठला देव श्रेष्ठ असेल, राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, ह्यातले श्रेष्ठ कुठले, ह्यातला श्रेष्ठत्व वगैरे काही नसतं. ह्याच्यातला भेद पाहणं, कारण नुसता फरक वेळांटीचा. नुसतं नाम घ्यायला लागलं की आपल्याला कळायला लागतं. म्हणून नामाचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रवचन ऐकून नामाचा अनुभव येणार नाही. हजारो नामावरची प्रवचनं ऐकली तरी आपल्याला नामाचं महात्म्य कळणार नाही. हे अनुभवाचे बोल मी सांगायला लागले बरं का. किंवा ग्रंथातला जरी किती ग्रंथ त्याबद्दलचे वाचले तरी सुद्धा कळणार नाही. एक आपली वाचा सुधारेल, कोणतरी 4 कीर्तनाला किंवा प्रवचनाला आपल्याला कुठेतरी मागणी येईल, एवढंच घडेल. या पलीकडे काय नाही. नामाचं महात्म्य कळायचं असेल तर नामच घ्यावं लागेल. नाम घेतलं की नामाचं महात्म्य कळते, त्याशिवाय कळत नाही. न कळे ते कळे येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न दिसो ते दिसे येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. तुकाराम महाराजांचा ह्यासाठी अभंग बघायला लागतात. काय कळत नाही ते कळेल, दिसत नाही ते दिसेल, अनुभवात येत नाही ते अनुभवायला येईल. येते काय, येत नाही. येत नाही तर माझा अपराध कुठला तरी चालू आहे. मी नाम घेताना नामात काही दोष नाही, नाम घेणाऱ्याच्या मध्ये त्याच्या प्रक्रियेमध्ये दोष आहे. आपण चुकीच्या पद्धतीने ते करतो, त्यामुळे चुकीच्या पद्धतीने झालेलं चुकीच्या पद्धतीनेच होत असतं आणि त्याचे योग्य परिणाम आपल्याला कळत नाही. म्हणून सुरुवातीलाच आपण बघितलं ना, एकच नाम असायला पाहिजे, एकच काय असली पाहिजे, वेळ असली पाहिजे नाम घ्यायची वेळ तेच नाम, तीच जागा आणि तेच सण. 4 गोष्टी आपण पाळायच्या.
पाळत नसाल तर पाळाय चालू करून बघा, काय गंमत फरक पडतोय काय, निश्चित फरक पडायला लागेल. नाम घेतोय तेच नाम, ठरलेल्या वेळी वेळ न चुकवता नाम. दुसरी गोष्ट, ठरलेली जागा चुकवायची नाही, त्याच जागेवर बसून नाम. आणि तिसरी गोष्ट, जो रोज घेतोय आपण आसन बसायला नाम घेताना, तेच आसन अजिबात बदलायचं नाही. या 4 गोष्टी नाम घेणाऱ्यांनी जर फॉलो करायला लागले तर निश्चित त्याचा काही दिवसामध्ये आपल्या आपल्या प्रक्रियेमुळे प्रारब्धामध्ये काही दोष अधिक असतील, उशिरा येईल त्याचा अनुभव, पण अनुभव येईलच येईल मात्र. म्हणून म्हणतात तुकोबा की न कळे ते कळो येईल उघड. मॅनर्स सुद्धा साधे कळत नाही, पण नामधारक मॅनर्स पाळतो. हा बरं काय, तो अपराध आहे. नाम घेतोय आणि मॅनर्स पाळत नाही. नाम घेतो आणि रस्त्यांचे इकडली देश बांधवांचे आपल्या शेजार धर्म पाळत नाही. हा नामधारक कसला म्हणायचा? हे अपराध शास्त्रानं सांगाय नाहीत बरं काय, पण हे फार मोठे अपराध आहेत. आपण कोणाला मदत करत नाही, नाम तोडा घेतोय. अरे नाम घेतो पण त्याचं मूळ मुरलं तर तुला वाटेल की सगळीकडे भगवंतच वसलेला आहे, पण नाम मुराय तरी पाहिजे ना. म्हणून त्यातला एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की हरिहरामध्ये भेद करायचा नाही. हा दुसरा अपराध सांगितलेला आहे. हा दुसरा अपराध आपण सहसा करत नाही. बघा, पहिला नाही आपल्याबद्दल चाललंय, दुसरा करत नाही जनरली आपण चाललंय. तिसरा करतो, परनिंदा. परनिंदा करतो आपण करतो, आपल्या सर्वांना जवळजवळ लागू पडते. येन केन प्रकाराने कुणाबद्दल तरी चुकीचं बोलणं, आपल्याला काहीच माहिती नसतं तरीही बोलणं. स्वामी विवेकानंद म्हणतात की ते ज्यावेळी ते बोललं, ते बोललेलं तू ऐकलंस काय? तर मी ऐकायला नाही. झालं, जे ऐकलंस ते तुझ्यासाठी उपयोगच आहे काय? कुणाकडून ऐकलंस किंवा तू ज्याच्याविषयी बोलतोस ते तुझ्यासाठी उपयोगच आहे का? तर नाही. जर या दोन्ही गोष्टी जर नाही तर तू त्याच्याबद्दल बोलतोसच कशाला? ही परनिंदा जी आहे ना, ही फार छळते बरं काय. आणि नामाच्या मध्ये अडथळा कोणती करत असेल तर परनिंदा करत असते. त्यामुळे इतरांची माहिती नसताना इतरांच्या बद्दल भाष्य करणं मुळात नामधारकांनी टाळावं. आता हे नामधारक असायची सूचना नाही, सगळ्यांसाठी आहे, पण आपण सर्वजण नामधारक आहोत म्हणून आपण बोलायला लागलोय की ही सूचना नाही पाळली आपण ना परनिंदेची, माहित नाही काहीच नाही आणि उगीच बोलत बसायचं. एखाद्याची कारण नसताना स्तुती करायची, कारण नसताना निंदा करणं. चुकीची स्तुती करणं आणि चुकीची निंदा करणं दोन्ही समान आहेत. काय वाक्य आहे बघा. कोणतरी म्हणेल की आम्ही चांगलं बोललो की हो त्यांच्याविषयीचं, खोटं बोललो ना आपण, तसं आपल्याला माहित नव्हतं. मग माहित नव्हतं तर बोलला का? स्तुती तरी काय केली तुम्ही? माहित असताना स्तुती करावी आणि माहित असताना बोलला तर ठीक आहे म्हणूया, पण म्हणायची तरी काय गरज आहे सांगा बघू? मला माहिती आहे ते आणि खरं आहे ना, तरी मी बोललो का? हाही मुद्दाच आहे ना. कशाबद्दल बोललो? कारण मी नाम घेतो. आणि ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. उठायचं सुटायचं काहीतरी एक गोष्ट मिळाली, सगळ्या जगाची बदनामी करत सुटायचं. नाम तरी रोज चालू आहे, आणि बदनामी करायची लोकांची तर बंद पण नाही. ह्याचं त्याला सांगायचं, त्याचं त्याला सांगायचं. हे रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या आपल्या घटना आपल्याला टाळता आल्या पाहिजेत बरं काय. नाही टाळल्या ना तर नाम घेणंही चालू राहतं आणि हे परनिंदा पण चालू राहते. मग परनिंदा पाप म्हटलेलं आहे. परपिढा जशी पाप आहे ना, तशी परनिंदा सुद्धा मोठं पाप आहे. दुसऱ्याबद्दल वाईट वगैरे व्यर्थ बडबड करणं. तुकोबा म्हणतात आता बोलण्याची नाही देवाविन काय. मी बोलणारच नाही काय देवाशिवाय. आता आपल्याला ती शक्य कुठं आहे? आपल्याला काहीतरी बोलायला लागते. तुकोबांची अवस्था कशी आहे बघा. आता बोलण्याची नाही देवाविन काय. देवाशिवाय काही बोलू नयेच. गप्पा मारत बसताना सुद्धा देवाबद्दलच्या, भगवंताबद्दलच्या, ज्ञानेश्वरीबद्दलच्या, तुकाराम गाथेबद्दलच्या, दासबोधाबद्दलच बोलत राहावं. साधनेबद्दल बोलावं. कुठेतरी चांगले चांगले साधक साधना करणार आहेत त्यांच्याबद्दल बोलावं. जे करत नाही त्यांच्याबद्दल बोलू नये. हे बघा, आम्ही आपलं रोज येतोय आणि जाजम टाकून बसतोय, खुर्च्या लावतोय, ही बघा ते आमचे आहेत, ते पदाधिकारी असताना सुद्धा येत नाहीत बघा. तुला कोणी सांगितलं खुर्च्या लावायला आणि जाजम टाकायला? तू पण उशिरा ये जा. नाही बोलता उशिरा आलेलं बरं, पण बोलल्यामुळे चूक होते. जाजम टाकलेला वाया जातोय, ती सेवा केलेली वाया जाते दुसऱ्याबद्दल बोलण्यामुळे. म्हणून दुसऱ्याबद्दल काहीच बोलू नये. आहे ना आपलं चाललंय सगळं बरं चाललंय म्हणायचं. म्हणून नामधारकाने हे पथ्य पाळणं फार गरजेचं आहे. कारण नामामुळे मन शांत व्हायला पाहिजे. मग निंदा कशी येईल तोंडामध्ये सांगा बघू? त्यामुळं निंदा या शब्दाचा अर्थ आहे अगदी अवाजवी एखाद्या व्यक्तीबद्दल कारण नसताना, ज्याच्याशी आपला काही संबंध नसताना बोलणं, ही परनिंदा आहे. नाम घेता मन निवे, वाचे अमृतची स्त्रवे, होता ती बरवे, ऐशे शकून लाभाचे. आता लाभाचे शकून होईपर्यंत नाम घ्यायला पाहिजे ना. नाम घेता मन निवे, मन शांत व्हायला पाहिजे. तगमग जी आहे ना ती थांबली पाहिजे.
तळमळ तळमळ होतच आहे, कल्याण करी रामराया, असं वर्णन समर्थ करतात. ही तळमळ आहे नाही, ही प्रापंचिक असो, कशाबद्दलची असो, पद प्रतिष्ठेबद्दलची, पैशाबद्दल असो, कशाची तळमळ नाम शांत करतं. आणि जर झाली नाही ना, नाम चुकीचं घेतोय आपण, चुकीची पद्धतीने वापरतो. एका घरात बाळलेला कुत्रा आजारी पडला, त्याला त्या डॉक्टराकडे दाखवायला घेऊन गेले. डॉक्टरांनी बाटलीतनं औषध त्याला दिलं. तो शिसा भरून मोठा जमता. कुत्र्यासाठी म्हणजे काय औषध आपल्यासारख्या नसते, ते थोडं थोडं किती मिलीत त्याला जास्त द्यावं लागते. म्हणून त्याला औषध आणलं आणि आणलं, त्याला बांधलं, पट्ट्याला धरलं. त्यांनी काय केलं, त्याच्या तोंडात तो शिष्याचं तोंड घालून बाटलीचं त्यांना पाजायला आले. कुत्र म्हणजे उड्या मारायला, असा कधीच करत नव्हता मालक, आणि हे काय चारा लागलाय मला म्हणून. म्हणजे उड्या मारायला इकडं तिकडं नाचायला लागलं, आणि त्या गडबडीत तो काचीची बाटली होती ती खाली पडली आणि फुटली. फुटल्याबरोबर ते कुत्र काय करायला, ते तसंच चांगलंच औषध होतं, कुत्र आलं आणि ते चाटायला लागलं. ते म्हणलं असंच याला द्यायला पाहिजे होतं औषध, मी चुकीच्या पद्धतीने त्याला घालायला लागलो, तो हे औषध याला खालीच ओतून द्यायला पाहिजे होतं. आपली पद्धत कुठेतरी चुकते ती काहीतरी करण्याची. नाम साधकानं शास्त्राला धरून नाम घेतलं पाहिजे, सद्गुरूंना विचारून नाम घेतलं पाहिजे, शास्त्राला विचारून नाम घेतलं पाहिजे. आणि ही जर गोष्ट आता आपण जर करायला लागलो तर नाम शांत करतंय याचा अनुभव आपल्याला येईल. म्हणून नाम शांत होतंय का, आपण घेतल्यानंतर बरं वाटतंय का, फ्रेश वाटतंय का? नाही फ्रेश वाटायला त्याला काय अर्थ आहे? मकरंद भाऊ आपले एक दृष्टांत देतात. ध्यानाला बसलाय, ध्यान झालं, एक अर्धा तास पाऊण तास ध्यान झालं, घरात किचन मध्ये गेला की बायको म्हणते, बराच वेळ ध्यानानं आता कंटाळा असाल, जरा चहा घ्या. ह्याला काय अर्थ आहे काय सांगा बघू? चहा घ्यायची उर्मीच संपायला पाहिजे, मग ध्यान जमलं. की नामानंतरचा अनुभव आहे. 3 निष्ठा सांगितल्यात ना डॉक्टर काकांनी, नामनिष्ठा, ध्यान निष्ठा आणि तत्वनिष्ठा. ह्याचा कुठेतरी उपयोग विचार करून करायला पाहिजे. नाम पहिली पायरी आहे, पण शेवटच्या तत्वनिष्ठेनंतर सुद्धा नाम घेऊस वाटते. फार महत्वाचा विचार आहे. ज्यावेळी तत्वनिष्ठा असते ना, झाला उपनिषदांचा यांचा आणि अभ्यास, गीतेचा याचा अभ्यास झाला, ब्रह्मसूत्र झाली, सगळी भक्तिसूत्र सुद्धा माहिती झाली, पण झालीच आणि वाटते गंमत, वाटते ती नामातच वाटते, अन्य कशातही वाटत नाही. मी ब्रह्म आहे म्हणण्यात एवढी जेवढी नाम गंमत वाटत नाही, तेवढी श्रीराम जय राम जय जय राम म्हणण्यात गंमत आहे. बघा ट्रायल घेऊन, हे अनुभवतले आपली गोष्टी आहेत सगळ्यांच्या, हे काय सांगावं लागत नाही. मी ब्रह्म आहे म्हणून किती वेळा ओरडत बसायचो, किती वेळा म्हणायचं मी ब्रह्म आहे. कुणी म्हणलं तू ब्रह्म नाहीस, तू का असा म्हणाला? असं म्हणून चाललं नसतं ना, मी माणूस आहे, मी माणूस आहे. वेळ लागले का काय याला? बहुतेक नव्हेच माणूस हा. काय म्हणतील बघा, मी माणूस आहे म्हणतोय ना, तर हा माणूसच नव्हे. तसा ब्रह्म आहे म्हणतो ना, हे ब्रह्मच नव्हे. काय आता ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे म्हणून काय म्हणायची गोष्ट आहे का ती नामाच्या द्वारे प्राप्त होणारी गोष्ट आहे. नामच सांगते, तू ते मी दोघांमध्ये जीव ब्रह्मेव नापरहा, तेच सांगतं. जेव्हा त्या दोन्हीमध्ये फरकच नाही, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन, उगीच इकडे तिकडे घालू नकोस, परनिंदेमध्ये अडकू नकोस. आणि त्यात शास्त्राला विचारू सगळं. त्यामुळे चौथा मुद्दा आहे बघा, शास्त्र निंदा टाळली पाहिजे. शास्त्र निंदा कधी टाळता येईल? खरोखर शास्त्र वाचावं. समर्थांनी बरोबर मार्गदर्शन केलंय, सुरुवातीला सांगितलंय. अगोदर ग्रंथ पूर्ण न झाल्याशिवाय दूषण जर ठेवला तर तुम्ही पापात जाल. अगोदर ग्रंथ वाचा आणि मग ग्रंथाला नावं ठेवा. बरेच जण म्हणतात काय ज्ञानेश्वरी सगळे दृष्टांत आहे ना, किती वाचायचे दृष्टांत. अरे त्या दृष्टांतातून तुला शिकवायसाठी दृष्टांत दिलेत, अभ्यासासाठी दृष्टांत दिलेले आहेत. ते तू त्याचा अभ्यासच केलाच नाही, नुसतंच म्हणाला असतं नाही ती पारायण केली, मी इतकी पारायण केली तर काय एवढा अनुभव आला नाही. ही शास्त्रनिंदा आहे. लक्षात आलं काय? ही शास्त्रनिंदा टाळता आली पाहिजे. गीताशास्त्र सांगते, तस्मात शास्त्र प्रमाणम कार्याकारी व्यवस्थित. सगळ्या कार्य आणि अकार्याचं वर्णन शास्त्राने सांगितल्याप्रमाणे करायला पाहिजे. शास्त्र म्हणते असं नाम घ्या ना, तशाच पद्धतीने नाम घ्यायला पाहिजे. पण आपण तसं न घेता शास्त्राची निंदा करतो. काय ते पूर्वी सांगितलं होतं त्याचा उपयोग आता काय आहे हो? हे ज्ञानेश्वरी कधी 750 वर्षाची, 750 वर्षाचा काळावधी वेगळा हो. आता तुमचं कुठली ज्ञानेश्वरी लागू पडते? समर्थांनी दासबोध कधी लिहिलाय, तुकोबांनी कधी लिहिले, त्या काळातलं हो. आता ते लागू पडत नाही. अहो ते जास्त लागू पडायला लागले आता. खरी गोष्ट तीच आहे, सगळं लागू पडतंय. आज ज्ञानेश्वरीतलं, तुकोबातलं, दासबोधातलं सगळं लागू पडायला लागलंय. आता बघायला लागलोय आपण, आता तंतोतंत लागू पडते. त्यामुळे शास्त्राची निंदा करता कामा नये. माऊलींनी वर्णन करताना उभी टाकली बघा, साचची बोलाचे नव्हे शास्त्र. नुसतं बोलण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी दिलेलं नाही.
आहे आपलं लिहायचं म्हणून त्यांना काही कामं नव्हती म्हणून शास्त्र लिहून ठेवलेलं नाही. साचची बोलाचे नव्हे शास्त्र, पै संसार जिनते हे शस्त्र. बघा 2 शब्दामध्ये कसा बदल केलाय. शास्त्र इथं म्हणतात शस्त्र. आत्मा अवतरती हे मंत्र अक्षरे इय 15व्या अध्यायातली ओवी आहे. या मंत्राद्वारे आत्मा प्रकट होतो. कशानं? शास्त्रानं सांगितलेल्या गोष्टीवरून आपण जर गेलो तर त्यामुळं आत्म्याचं प्रकटीकरण आहे. नुसतं बोलायचं शास्त्र नाहीये, तर संसार जिंकणारं हे शस्त्र आहे. आणि खरंच आहे, ज्ञानेश्वरी दासबोध अगदी जवळ जवळ अगदी पोटाशी धरून बघा, प्रेमानं वाचून बघा. प्रेमानं वाचणं वेगळं आणि पारायण करणं वेगळी आहेत. हा, पारायण फार वेगळी आणि प्रवचन करायसाठी आणि कीर्तन करायसाठी केलेला अभ्यास वेगळा. हे सगळं वेगळं आहे. आणि मी प्रेमानं ज्यावेळी दासबोधाकडे जातो, प्रेमानं ज्ञानेश्वरीकडे जातो, त्यावेळी ज्ञानदेव स्वतः प्रकट होतात आणि त्या ओव्यांचा अर्थ आपल्याला सांगतात. दासबोधामध्ये स्वतः समर्थ येतात आणि आपल्याला अडलेला अर्थ सांगतात. पण त्या शास्त्रावर प्रेम पाहिजे ना. ती शास्त्राची निंदा जर आपल्याकडून व्हायला लागली तर आम्ही नामही घेतो आणि शास्त्राची निंदा पण करतो. तर शास्त्राची निंदा हा नामापराध आहे. त्यामुळे सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर शास्त्र. अहितापासून काढती हित देऊनी वाढवती, नाही का श्रुती परवती माऊली जगा. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. अहितापासून काढती, जे आपलं वाईट आहे ना तिथून बाहेर काढण्याचं काम शास्त्र करतं. हित देऊनी वाढवती, कशात हित आहे ते शास्त्र आपल्याला सांगतं, ग्रंथ सांगतात. आणि नाही श्रुती परवती, श्रुती म्हणजे शास्त्र, श्रुती परवती माऊली जगा. यासारखी शास्त्रासारखी दुसरी आई नाही. मग आई म्हणून त्याचं संगोपन आपण करतोय का? आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे ग्रंथ आहेत की? आपल्याला महाराष्ट्रामध्ये 4 ग्रंथ आहेत. आहे त्यातला ग्रंथ आपल्याकडे असू तर आपण श्रीमंत आहोत. आणि हे सोडून जसं आपण कसं अगदी 4 कप्प्यामध्ये सोनं ठेवतोय का नाही, तसे ग्रंथ ठेवायला सुद्धा कपाट कसा असायला पाहिजे? बंदिस्त. ते कापडात बांधलेला ग्रंथ, ते योग्य वेळी व्यवस्थित त्याचं झाडणं पुसणं व्हायला पाहिजे. प्रेम आहे म्हणाय पाहिजे. कुठंतरी ठेवायची, कुठं पण टाकायची. एकेकाला दिलेले वाचाय सुद्धा द्यायला वाचायला आता नको वाटायला लोकांना. पानाला घड्या घालायच्या, ठुमकी लावायची आणि पानं उघडायची. ज्ञानेश्वरीची, तुकाराम गाथीची कशी पचल ज्ञानेश्वरी आणि कसं शास्त्र आत येईल सांगा बघू. कुठल्या वेळी अयोग्य वेळी त्याचं करायचं काय? त्याला सोडो ओढ काहीच नाही. कधी वाटेल त्यावेळी काही खावा, काही बोला आणि बसा ज्ञानेश्वरीला. आणि आम्हाला म्हणे ज्ञानेश्वरी फार अवघड, दासबोध काय मला कळतच नाही. तुकाराम गाथीचा अभंग डोक्यावरनं जातात, जाय ना तर राहतील. डोकंच तेवढं तसं आहे आणि त्याच पद्धतीने वापरतोय तर जाणारच डोक्यावरून. यासाठी हे शास्त्र जे आहे, शास्त्राची निंदा या शब्दाचा अर्थ शास्त्रावर प्रेम असलं पाहिजे. तर नामधारकाची नाम, ते नाम आहे ना, ते नामाचा बरोबर उपयोग व्हायला लागतो. शास्त्राला धरून मी नाम घेतो. शास्त्रांनी जशी सांगितली तशी बैठक मारतो. म्हणजे जसा नामनिष्ठा, तत्वनिष्ठा, ध्याननिष्ठा सांगितलेत ना सद्गुरूंनी, तशा निष्ठा मी आहेत. नामावरची निष्ठा असायला पाहिजे, ग्रंथावर निष्ठा असायला पाहिजे. निष्ठा म्हणजे प्रेम. ते प्रेम जसं मुलांच्यावर करतो ना तसं ग्रंथावर करून बघा. ज्ञानेश्वरीवर, गाथेवर, नाथ भागवतावर 4 ग्रंथ आहेत. मगाशी बोलून मध्येच सुटला मुद्दा. 4 ग्रंथ आहेत महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये. आपल्या घरामध्ये नसतील तर घ्या, ते ठेवा. ठेवल्यामुळे सुद्धा आपलं वैभव वाढेल. इतके मोठे ग्रंथ आहेत ते मराठीमध्ये आहेत. हो, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, नाथ भागवत आहे आणि दासबोध आहे. हे 4 ग्रंथ श्रेष्ठ मराठीमध्ये ग्रंथ आहेत. बाकी सगळ्या उपनिषदांचं आणि ब्रह्मसूत्रांचं सार त्यामध्ये आहे. किती किती ओव्या दिलेल्या आहेत. प्रत्येक कठोपनिषद असू दे, आणखी कुठली दश उपनिषद, आपल्या प्रत्येक उपनिषदल्या प्रत्येक श्लोकाबद्दलच्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये सापडतील. ज्यांना क्युरिओसिटी आहे त्यांनी जाणून अभ्यास करून बघावा. ज्ञानेश्वरीमध्येच का, गाथेमध्ये सापडतात, गाथेमध्येच का, दासबोधामध्ये, नाथ भागवतामध्ये पण आहेत. कारण त्यांनी प्रत्येकाने उपनिषदांचा अभ्यास केला. मग ते शास्त्र कमी लेखनं आणि मी संस्कृतचाच अभ्यास मला करावा लागतोय, त्याशिवाय मला पंडित कोण म्हणेल अशा आविर्भावात. आता खरंच संस्कृतचा अभ्यास करायचा असेल तर जरूर करावा, पण मला पंडित कोणतरी म्हणायला पाहिजे. माझ्या बोलण्यामध्ये, सांगण्यामध्ये कुठंतरी संस्कृतची सुभाषिता आली पाहिजेत, नाहीतर माझं वक्तव्य कमी पडेल. असं म्हणणाऱ्यांनी नामापराध करतात, म्हणायची शास्त्राची निंदा करतात. हा 4था अपराध आपण जरूर टाळावा. 5वा अपराध आहे इतरांचं मन दुखवू नये. इतरांचं मन दुखवणं हा एक मुद्दा आपल्याकडे आहे. जशी परनिंदा आपण करतो ना, तसं आपण इतरांचं मन दुखवण्याचं काम करतो. आपल्या कुठल्या तरी कृतीनं, आपल्या कुठल्या तरी शब्दानं, आपल्या कुठल्या तरी वागण्यानं कुणाच तरी मन दुखवतं. न कळत आपल्याकडून काय घडत असेल ना,
जरूर ते अपराधामध्ये गणलं जात नाही, पण मुद्दा म्हणून त्याला त्रास व्हावा असं वागणं आपलं असेल ना, तर स्वतः आपण काय करायला पाहिजे, नाम घ्यायला लागलं की स्वतः ते दोष दिसतात, इतरातले दिसत नाहीत. इतरातले दोष केव्हा दिसतात, तो नाम अपराध आहे. नाम अपराध आहे, नाम पचलं नाही म्हणून दुसऱ्यातले दोष दिसायला लागतात आपल्याला. त्यामुळे काय करावं, नामानं आपले स्वतःचे दोष पाहावेत. इतरांचं मन दुखवायला जातो, इतरांना कमी लेखणं अहंकार वाढवतो. कारण मी वक्ता आहे, वक्त्यापेक्षा श्रोते कमी दर्जाचे आहेत. आणि वक्ता नव्हे श्रोते नवीन, असं माहुली म्हणतात. त्यांनी संतांचं जे ऐकायला होते ना नेवासाला, ज्ञानेश्वरी सांगत होते ते त्यावेळी ऐकायचे होते, ते प्रत्येक अध्यायामध्ये त्यांचं वर्णन पहिल्यांदा माऊली करतात की माझं लोक ऐकायला लागलेत, तुम्ही मोठे आहात म्हणतात. कारण ऐकायलाच कोण नसेल तर सांगणाऱ्याला काय किंमत आहे सांगा बघू. तुकोबा सुद्धा म्हणतात, तुझं नाम आम्ही बाहेर काढलं म्हणून जगाला कळलं, तर तुला कोण ओळखत होतं, आम्हीच तुझी ओळख करून दिली. आणि खरंच आहे, नामाशिवाय तो कसा सापडेल सांगा आणि कसा ओळखता येईल. म्हणून नामामध्ये चालत असताना इतरांची मनं दुखवणं टाळलं पाहिजे. शक्य होईल तेवढा इतरांचा अपमान टाळावा. इतरांचा अपमान केल्यामुळे का आपला मान वाढत नाही, त्यामुळं आपण विचारपूर्वक बोलावं ना. इतरांना कमी लेखण्यामुळे मुद्दाम आपला अहंकार वाढतो. आणि नाम तरी काय करतंय, शरणागत आणतंय, शरण यायला लावतं. ही शरणागत आपल्यात उतरायला पाहिजे, पण ती येत नाही. तुकोबा म्हणतात, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कुठल्याही जीवाचा मत्सर न करणं ही भगवंताची पूजा आहे. आणि नाम जर घेतो आणि मत्सर करत असेल तर नाम आणि मत्सर एकत्र राहतील काय सांगा बघू. दोन्हीपैकी एकच राहणार आहे. नाम तर राहील ना तर मत्सर तरी राहील. आपण मत्सर केल्याशिवाय, द्वेष केल्याशिवाय सुटतच नाही आपला. ईर्ष्या, अहंकार, तुलना, स्पर्धा या सगळ्या गोष्टी तुमच्या वेळा बाहेर पडतो, त्यावेळी नाम घ्यायला आपण रिकाम होत असतो. पाचवा अपराध आपण टाळावा, दुसऱ्यांचं मन कदापि म्हणजे मुद्दा म्हणून दुखवू नये. मुद्दा म्हणून बरेच वेळा आपण काहीतरी करत असतो आणि दुसऱ्यांचं मन दुखावते. आता उगीच दुखावलं असेल त्याला कोण काय करणार आहे, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मुद्दा म्हणून जाऊन करू नये. सहावा अपराध आहे बघा, नामाच्या बळावर पापाचरण करणं. हा एक मुद्दा आपल्यासाठी उपयोगाचा आहे बघा. पापाचरण करणं म्हणजे मी नाम घेतोय, मला पाप काय करतात, मी पाप करणं चालूच ठेवायला पाहिजे आणि नामही घेतोय मी, त्यामुळे काय बरं झालं. आता ह्या बरं झाल्यामध्ये अर्थ काय राहिला, आम्ही नामाचा अपराध करतोय. ज्यावेळी नाम चालू असतं त्यावेळी नामाबरोबर विचार काय करायचा, पाप करतोय हा मुद्दा वेगळा, पण मी नाम घेऊन पाप घालवतोय हा मुद्दा वाईट. पाप होत असेल हा मुद्दा, पाप होतच राहतात. पापाचा संबंध, कशाला पाप म्हणायचं आणि कशाला पुण्य म्हणायचं याचा निवाडा करताना मोठमोठे शास्त्रवक्ते सुद्धा कुठंतरी इकडे तिकडे डगमगतात. आपल्यासारख्यांना कळणारच नाही पाप कशाला आणि पुण्य कशाला. एखादं चांगलं कृत्य सुद्धा पापामध्ये जाडतं आणि एखादं वाईट कृत्य सुद्धा पुण्यामध्ये जमा होतं. पुण्यामध्ये कुणीतरी आपल्याला काहीतरी केलेलं असतं, गाडीतून कंडक्टरनं ढकललं बाहेर, जागा नाही चल बाहेर चल, बसमध्ये घेतलं नाही आणि बाहेर ढकललं, आणि त्याच गाडीचा पुढे ऍक्सिडेंट झाला. आपण काय म्हणाय पाहिजे, कंडक्टर भारी होता मला त्याने ढकललं म्हणून बरं झालं, त्यात सगळी जी मेली त्याच्याबरोबर मी मेलो असतो. आता पाप कुठलं आणि पुण्य कुठलं. अगोदर काय वाटलं, पापी आहे कंडक्टर, त्याने कुठं काय पाप केलंय, पुण्य केलं तुमच्या दृष्टीनं. त्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. एका पोरानं टाचण्या लावल्या शाळेत, शिक्षक त्रास देतात, शिक्षा करतात म्हणून खुर्चीला शिक्षकांच्या टाचण्या लावल्या होत्या. एक सज्जन पोरगं होतं, फार शिक्षकांच्यावर प्रेम, त्याचं अभ्यास होतं. त्याला कळलं ह्या उन्हाळ पोरांनी टाचण्या लावल्या होता कशाच्या, त्या खुर्चीवर. आता सर आलेने बसले ना, त्यांना या टाचण्या बोचणार. सर आलेत, आत गेले, बसायला गेलेत, बसतात तो रे ना, बसता बसता खुर्ची पाठीमागे ओढल्याबरोबर सर उपराटे पडले. हा काय करायला गेलता, पुण्य ना, पुण्यच करायला गेलता, पण घडलं पाप. पाप कुठलं आणि पुण्य कुठलं ह्याचा निवाडा शास्त्राला विचारून करावा. शास्त्रानं सांगितलं ना, नाम न घेणं, नामाच्या बळावर पापाचरण म्हणजे मी नाम घेतोय, पाप माझं काय करू शकत नाही. मी चोऱ्या करा, चाड्या करा, काय वाटेल ते करा, कुणालाही लुबाडा, चालतंय मला, का मी नामदार आहे काय, हा मोठा अपराध आहे. मुख्य गोष्ट ही आहे, पाप कुठलं आणि पुण्य कुठलं ह्याच्यावर आपली चर्चा चाललेली नाही, पण नामाच्या बळावर पापाचरण करणं खपवलं जात नाही. नामा जेवढी नामाशक्ती तेवढी पाप नाही तरी व्यक्ती. नामापक्षी चारी मुक्ती जाण निश्चिती उद्धवा, दास हा भागवतामध्ये नाथ भागवतातली उभी आहे बघा. जेवढी नामाशक्ती तेवढे पाप नाही त्रिशक्ती, पापच नाही तेवढं. नाम घेणाऱ्याजवळ पापाचे कळप पळती पुढे, हरिपाठामध्ये माऊली बोलतात. आणि इथं नाथ महाराज म्हणतात तेवढं
जेवढी शक्ती नामामध्ये आहे तेवढं पाप सुद्धा नाही. म्हणून नामाशक्ती, नामापाशी चारी मुक्ती जाण निश्चिती उद्धवा. नामाला सोडून कुठं राहील काय? तो राहणार नाही. त्या मुक्ती तिथंच असणार आहेत. कारण सगळं जाळायचं काम नाम करत असतं. तुकोबा म्हणतात, मागे जाळी महादोष, पुढे चुकवी गर्भवास. कोण? नाम. नाम मागचं दोष घालून टाकतं, आपली आपली पाप सुद्धा जाळून टाकतं. पण मनापासून तो नामाला आपण लागलो तर ही फार महत्वाची गोष्ट आहे. मग जर आपण असं केला लागलो आणि नामाच्या बळावर पाप खपून घेण्याचा प्रयत्न करायला लागलो, पुण्यप्राप्तीसाठी नाम घेणं हा सुद्धा गौण भाग आहे. बरेच वेळा काय म्हणतात बघा, पुण्य मिळते नामानं, बरोबर आहे, पण पुण्य सुद्धा दुःखाला कारणीभूत आहे. का? पुण्य जन्माला घालतं, पुण्य जन्माला घालतं म्हणून दुःखाला कारणीभूत आहे. पाप पुण्यापासून बाजूला राहायला पाहिजे. बरेच जण म्हणतात म्हणजे स्वर्गात्मक काय म्हणते नाही ना, स्वर्गात्मक काय? काय? पापात्मक पापे नरका जायचे, पुण्यात्मक पापे स्वर्गा जायचे, पापात्मक पापे नरका जायचे. जेणे मदत काय पाहिजे ते शुद्ध पुण्य का माऊलींची उया काय म्हणतात, माझ्याजवळ येते ना ते शुद्ध पुण्य. तुम्ही कुठल्या मार्गाने आला हे नव्हे, तर त्याला कोणी पाप म्हणतं ते समाजाने म्हटलं असेल. माझ्यासाठी तू माझ्याकडे आलास ना, विषय संपला. म्हणून ह्याला म्हणतात पुण्य मिळवण्यासाठी. म्हणून पहिल्यांदाच आहे बघा की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हा शब्द वापरलाय माऊलीने. म्हणजे पुण्य, अफाट पुण्य प्राप्त होईल असा एक सर्वसाधारण अर्थ. आपण अर्थ काय काढायचा बघा, तिथं फुलस्टॉप द्यायचा नाही, तर तिथं प्रश्नचिन्ह द्यायचं आणि म्हणायचं काय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, कोण पुण्याला विचारतंय असं म्हणायचं. म्हणताना कसं बघा, प्रश्नचिन्ह देऊन हरिपाठ वाचला ना ती ओळ, तर आपल्या लक्षात येतंय मला पुण्य नको आहे. जसा मला पापापासून मी बाजूला जातो ना, तसा पुण्यापासून सुद्धा मी स्वतःला सावरलं पाहिजे. पाप पुण्यापासून हे जे नाम आहे ते नाम आपल्याला बाजूला घेऊन जातं. म्हणून नामाच्या बदली कुठल्याही प्रकारचा प्रपंच मागू नये, हा मोठा अपराध आहे. नामाच्या बळावर जसं पाप करू नये, तसं नामाच्या बदली प्रपंच मागू नये. माझ्या मुलाबाळाचं व्यवस्थित होऊ दे, माझ्या घरामध्ये पाळणा हलू दे, माझं असं होऊ दे, तसं होऊ दे, ऍडमिशन होऊ द्यात, नोकऱ्या लागू द्यात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, वृद्ध झाल्यावर काही माणसं मागत नाहीत, माझं एवढं दुखणं बरं कर. आता कशात बरं होईल? देह पाचाचा अनिला उशिना, शेकी ज्याचा त्याला देणे, असे तुकाराम महाराज म्हणतात. आता सगळं हे पाचाचा आणलेलं आहे, पाचाने मागितलं तर द्या नको. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्याकडून आणलेला उसना आहे. पाचाचा अनिला उसना, शेकी ज्याचा त्याला देणं असे. गुडघं दुखायला लागलं की समजायचं पृथ्वी तत्व आपलं सगळं काढायला लागलेले आहे. कारण हाडांची दुखणी सुरू झाली की पृथ्वी तत्व आपलं निघालेलं आहे. दिसायचं बंद झालं ना, तेच तत्व कमी व्हायला लागले, तेच आपलं घेऊन जातात हो. ते त्याने आपल्याला दिलेलं असतं, उसनं दिलेले असतात काही वर्षासाठी, आणि ते जातात. मग ते कशाला मागत बसायचं? पण नामाच्या बळावर कधी काही प्रपंचाचं मागू नये. शहाणा माणूस प्रपंच मागणारच नाही नामासाठी. कशाला दुःख मागेल कोण सांगा बघू? प्रपंच म्हणजे दुःख आहे. मग प्रपंच दुःख तर प्रपंच काय मागतोय आपण? हा मुद्दा आपण कधीतरी विचारात घ्यायला पाहिजे. प्रपंचाचं काही मागा, दुःखरूपच आहे. उलट प्रपंच मागायलाच नको पाहिजे. काही न मागणारी गोष्ट, काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी, तुकाराम महाराज म्हणतात. आता काहीच मागायला नको पाहिजे देवाकडे, पण ठीक आहे, पण तुझं नामाचं प्रेम दे म्हणावं. हा, तुझ्याबद्दल माझे समाधान टिकून ठेव, माझी शांती टिकून दे. पण नामाच्या बदली प्रपंच मागून घेणं हा मोठा अपराध आहे. म्हणून पाप घालवणं, पुण्याची प्राप्ती करणं हा उद्देश नसावा नाम घेताना. हा 6वा अपराध आहे, नामाच्या बळावर पापाचरण करणं. 7वा अपराध आहे बघा, की दान करणं, व्रत करणं, उपवास करणं, तीर्थयात्रा ही नामाच्या बरोबरची आहेत असं मान्य. मला कशाला नाम घ्यायची गरज आहे? मी तीर्थयात्रा 20 वाऱ्या केल्या पायी, मला नाम घ्यायची काही गरज नाही. पण पायी वारी करणारे नाम घेत वारी करतात, हा मुद्दा आहे. तीर्थयात्रा केल्या, मी 4 धाम केले, सगळं झाला फिरून, सगळे देव झाले फिरून, मला नामाची काही गरज नाही. माझा रोज उपवास आहे. उपवासाला किती महत्व आहे सांगा बघू. मी दान करतोय, मला नामाची काही गरज नाही. नामाचा त्याचा काही संबंध नाही. नाम हे सर्वश्रेष्ठ दर्जाची गोष्ट आहे, आणि व्रत वैकल्य ही कनिष्ठ दर्जाची गोष्ट आहे. उपवास करा, तुकोबाच म्हणतात, राम म्हणे ग्रासोग्रासी, तो जेवीला उपवासी. जेवून सुद्धा राम नाम घेणारा उपवासाचं फळ प्राप्त करून घेतो. आम्ही एकादशी धरून सुद्धा नाम घेत नाही, मग कसलं पाप म्हणायचं? केवढं मोठं पाप आहे बघा. मग एकादशीचं फळ आपल्याला मिळेल का? नाही मिळणार. कारण खरं फळ आहे कसं? उपवासाबरोबर नाम असायला पाहिजे, पण नामाचं स्मरण नसतं. त्यामुळं यानं पुण्य मिळेल, चित्त शांत आणि शुद्ध होईल अशीच गोष्ट पाहावी ना. त्यामुळं
दान, व्रत, उपवास हे चित्त शुद्धीसाठीची कामं आहेत. पण नाम हे अगदी वरच्या कोठीला एका दर्जावर घेऊन जाणारी गोष्ट आपल्याला आहे. पण त्याला त्या दान आणि व्रत उपवासाच्या समान कधीही लेखू नये. मी तीर्थयात्रा करतो, नाम कायची घ्यायची काय गरज, असं कधीही म्हणू नये. त्यामुळे नाम ही अंतरंग साधना आहे आणि तीर्थयात्रा किंवा दान, व्रत, उपवास हे बहिरंग साधना आहे. की ह्याचा शरीराशी संबंध आहे आणि नामाचा संबंध अंतःकरणाशी आहे. अंतःकरणानं नाम असतं आणि त्यामुळे अंतःकरणानंच ते व्हायला पाहिजे. हे मात्र उपवास कसे असतात, शरीराचे आहेत. मी असं करतो, ते तसं करतो, मी असला उपवास करतो, तसला करतो, अमुक केलं तमुक केलं, पण मागितलं काय तर ह्यासाठी केला होता उपवास. ह्यासाठी कशासाठी केला होता, असा माझा काहीतरी माझ्या दिवसात काहीतरी एखादी गोष्ट प्राप्त व्हावी यासाठी उपवास केला, तर तसा होऊ नये म्हणून तो अपराध मानलेला आहे. तीर्थयात्रेला समान कधी नामाच्या मानायचं नाही. म्हणून मनात पद, प्रतिष्ठा, पैसा, सगळी संपत्ती, हवं नको पण याचा पसारा इतकी जागा व्यापलेली आहे अंतःकरणामध्ये, मनामध्ये, तर नामाला राहायला म्हणतात. हे गोंदवलेकर महाराज बोलतात हा, की नामाला त्याच्या हक्काचं निवासस्थान भेटणं झालंय. हक्काचं निवासस्थान नामाचं कुठलं, आपलं हृदय. तिथं ते राहतंय, भगवंत तिथं राहतो, त्याचं हक्काचं स्थान ते आहे. पण ते कुणी व्यापलंय आता सगळं चित्त, मनामध्ये जो पसार आहे ना, प्रतिष्ठेचा आहे, कीर्तीचा आहे, पैशाचा आहे, संपत्तीचा आहे, नातलगांचा सगळा पसारा आतमध्ये गच्च भरून ठेवलाय. नामानं राहायचं कुठं हो, प्रश्न पडलाय ना नामाला. त्यामुळे नामाला त्या दृष्टीनं कधी लेखू नये की माझे उपवास झाले, दान धर्म झाला, मी खूप काही पुण्य कमवलेलं आहे, मला नामाची गरज नाही, असं म्हणू नये. अपराध आहे. 8वा अपराध आहे बघा, भाव आणि श्रद्धा नाहीत, आपण करतो अपराध हा. भाव आणि श्रद्धा नाही, त्यांना परमार्थाची आवड नाही, त्यांना नामाचा उपदेश कधीही करू नये, कधीही करू नये. त्यांना अमुक ग्रंथ इतका चांगला आहे असं विचारल्याशिवाय कधीही सांगू नये. आपल्याला एक सवय, आपण वाचलंय हे कळावं, आपण केलं ऐकलं ते कळावं म्हणून दुसऱ्याला सांगत आपण फिरतो. अभ्यास वर्ग केला 5-7 दिवसाचा, आता उद्यापासून जो फिरायचा ग्रुप आहे ना सगळ्या रिटायर लोकांचा, त्यांच्यामध्ये असं नामाचं महत्व आहे, तसं नामाचं आहे. हे म्हणतात काय चाललंय याचं काय आम्हाला काहीच कळत नाही. आता हे त्यांना माहित पाहिजे होतं काय, त्यांना गरज आहे काय, त्यांना आवड आहे काय, नाही. पण आपण का सांगतो, आपण तर त्यांच्यासाठी कुठे सांगतोय, आपल्याला किती माहिती झालं हे सांगायसाठी सांगत असतो. हे केवढं मोठं पाप आहे सांगा, अपराध मोठा आहे. आणि नामाबद्दल आपली पण लायकी घालवून घेतोय आपण, नामाची घालवलीच आणि आपली पण घालवतोय. मग कशाला सांगायचं मुद्दा म्हणून त्यांना बसून धर बस, तुला ते पाहिजेच, ती तुम्हाला घातलीच पाहिजेस तू, त्याशिवाय तुझा उद्धारच होणार नाही. जणू ह्याला नेमलाय उद्धार करायसाठी. एवढे ग्रंथ झाले, एवढी शास्त्र झाली, कुणाचं ऐकलंय कुणी सांगा बघ. किती प्रवचनं चालू आहेत, किती कुठं कीर्तन चालू आहेत, कुणी ऐकलंय. लोटच्या पंढरपूरच्या आणि अक्कलकोटच्या यांच्या मंदिरामध्ये आहेत, जागा बसायला उभा राहायला जागा नाही. भक्त किती त्यातले, किती भक्त असतात. कोण देवाला भेटायला गेलेलं नाही, आणि देवाला भेटायलाच जायचं तर कशाला जाईल तिकडे. ज्याला खरंच भेटायचं आहे तो जाणारच नाही. बरं जायचं आहे तर भेटाय तरी जा. नाही, मला तिथं पंढरपुरात गेलं ना, अगदी सुंदर ते ध्यान उभा वेटीवर बघितलं ना, असं मन असं भरून येते. चांगली गोष्ट आहे, मग भरून तरी यावं काय. तिथं आणि दागदागिन्याच्या चर्चा उभा राहून लाईनला 5 तास करायचं काय. तिकडलं गप्पा, त्या नाम घ्यावं, हरिपाठाचं पुस्तक घेऊन जावं, करुणाष्टकं घेऊन जावी, मनात बोध घेऊन जावं आणि त्याचा विचार करत बसावं. 5 तास एक ग्रंथ पूर्ण होईल तेवढ्यात. पण ते काय हे बोलायचं कुणी, पण तेच बोलून तिकडनं आलाय, ते पण इथंच आणि तेच बोलताय कसं काय. तिकडून बोलून आलो तेच आपण आलेलो असतोय, इथं बसून आणि तेच बोलत असतोय. मग नाम कधी घ्यायचं बघूया, आता वेळ कधी मिळते. आणि नाथ महाराज म्हणतात आवडीनं भावे, 2 शब्द वापरले. इथं तर म्हणतात भाव नसणाऱ्यांना, श्रद्धा नसणाऱ्यांना अजिबात उपदेश करू नये नामाचा. त्याला नाम घे म्हणून ते घेत नाहीस तेच तुझं बरोबर आहे म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, तू तसाच आहेस, तुझं आहे तेच बरोबर आहे. कारण तमोगुणी माणसं आहेत ना, किंवा रजोगुणामध्ये जास्त अडकलेले आहेत, नामाचं त्यांना प्रेम नसते. नाम, परमार्थ, ग्रंथ, शास्त्र, अभ्यास हे त्यांना काय आवडत नाही. म्हणजे आवडत नाही तर त्यांना भले ती आपली मुलं असू द्यात, नको ते प्रश्न काहीतरी आपण काढत असतोय ना, काहीतरी विचारत असतोय आपण. म्हणजे विचारतात प्रवचन झाली की आम्हाला जरा सर सांगा की जरा आमच्या नातवंडांना मी जरा हे भेट लागायला पाहिजे. तर नातवंडाचा तुझा संबंध काय. आमच्या मुलांनी अजून वारकरी झाले नाहीत, त्यांना जरा वारकरी होण्यासाठी तुम्ही जरा घरला एकदा या आणि घरी येऊन त्या मुलांना जरा आमच्या जरा नातवंडांना सांगा, ते जरा वारकरी होणं किती महत्वाचं आहे.
अहो त्यांना जर वारकरी व्हायचं असतं तर त्यांची ती झाले असते किंवा होणार असतील. आपण कशाला त्यासाठी करायचं? म्हणून नाम ज्याच्यावर श्रद्धा नाही, ज्याची श्रद्धा नाही, ज्यांच्या मनामध्ये भाव नाही, भावेविना भक्ती, भक्तीविना मुक्ती. शक्य आहे काय सांगा बघू? शक्यच नाही. माऊली त्यासाठी बोलतात, भावेविना देव न कळे. भावाशिवाय देव कळणारच नाही. पण भाव नसेल, प्रेम नसेल, त्याला नामाची माहिती कशाला सांगायची? मग नामाची ज्याला माहिती सांगतो त्यानं काय पाप केलं नाही. काय म्हणते शास्त्र बघा, जो नामाबद्दल ऐकत नाही त्यानं काय पाप केलं नाही, पण ज्यांची ऐकायची इच्छा नाही तो जो सांगतो त्यानं पाप केलं. किती वाईट गोष्ट आहे बघा. आपण चांगलं सांगतोय का नाही? कोणतरी म्हणेल किती पुण्याची गोष्ट आम्ही करायला लागलोय हो, ह्यांना नाम घ्यायला आम्ही सांगायला लागलोय. ते पुण्य नव्हे, शास्त्र म्हणते पाप, अपराध. आपण म्हणते अपराध केला आपण, तो नामाचा 8वा अपराध मानलेला आहे. ही भाव श्रद्धा नसताना सुद्धा भगवद्गीतेचा शेवट करतानाच सांगितलाय. भगवंत सांगतात, इदम ते ना तपस काय ना भक्ताय कदाचन. श्लोक आहे 69 नंबरचा श्लोक आहे 18व्या अध्यायाचा शेवट करताना भगवंत खून गाठ सांगतात. ही लक्षात ठेवण्यासारखी आहे का? इदम म्हणजे हे सगळं आहे, ते तू ना तपस काय, जी तप करणारे नाहीत ना त्यांना, ना भक्ताय जे भक्त नाही त्यांना, कदाचन कदापिही सांगू नको, नच अश्रुशुषवे ज्यांना ऐकायची इच्छा नाही, वाच्यम बोलू नकोस त्यांच्याजवळ, नच माम अभिसूयती माझा द्वेष करतात त्यांना सांगू नकोस. किती सूचना दिली या भगवद्गीतेनं बघा. माझा द्वेष करतात म्हणजे भगवंताबद्दलचं प्रेम नाही. दुसरी गोष्ट, ज्यांना ऐकायचं नाही, अश्रुशुषवे ज्यांना ऐकायचं नाही त्यांना, ना तपस काय जे तप करत नाहीत. तप म्हणजे काय? काय वृत्त नाही, काय नाही, उपवास नाही, कुठं तीर्थयात्रा नाही, घरात देवपूजा नाही, कधी देवाला दिवा सुद्धा लावत नाहीत, त्यांच्या घरात देवच नाहीत, देव कशाला पाहिजेत असे म्हणतात. त्यांना कशाला उगाच मार्गदर्शन करत जायचो? तुमच्या घरात देवघर नाही वाटते, आमच्या घरात देवघर आहे. तुझं देवघर सांगायचं असेल तर सांग जा, ह्यांच्यात नाही म्हणून त्यांना काय सांगू नकोस. त्यांचं त्यांच्याबरोबर सोडून दे, कारण प्रत्येक जीवाचं प्रारब्ध आहे आणि त्याच्या बरोबर असतं. अगदी मुलांचं सुद्धा प्रारब्ध आहे, त्याला कुणी वेळ लावायची गरज नाही, लागलं तर आपोआप लागेल त्याचं. पण आपण सांगायला लागलो ना तर आपला तो अपराध आहे. म्हणून ही सूचना दिलेली आहे. 8वा अपराध सांगितलाय, भाव नसताना सुद्धा कधीही सांगू नये. तिसरी गोष्ट, 9वी गोष्ट सांगितली पुढची बघा. 9 नंबरचा अपराध, नामावर श्रद्धा नसणं. मागं आले हा बऱ्यापैकी. म्हणजे घ्यायचं, मला गुरुनी सांगितले ना, मग या रामकृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत बसायचं. इतकं काम वाटतंय जणू काय जेवताना सुद्धा त्रास जेवढा होत नाही तेवढा नाम घेताना त्रास होतो, किंवा एखादी गोष्ट काहीतरी करताना त्रास होत नाही तेवढा त्रास होतो. बऱ्याच वेळा काहींना तब्येतीचा त्रास होत नाही तेवढा त्रास नाम घेताना होतो. म्हणजे बरे माझे गुडघे दुखतात ते बसतो तरी ग, पण नाम घेताना त्याच्यापेक्षा त्रास होतो. ह्यांना काय उपयोग आहे? नामावर श्रद्धाच नाही उगाच. आणि नाम गोड असं संत म्हणतात. आता कुणाला गोड कुणाला माहिती, जे घेतात त्यांना गोड असेल, आपल्याला नाही. पण श्रद्धेवना केलेलं काम कुठलंच काम असू दे व्यर्थ जातं, मनात नाही. आणि करायचं कशाला? कारण नामाजवळ भगवंत आहे हे पटायला पाहिजे ना. नाहम वसामी वैकुंठी योगी नाम हृदय रो मद भक्ता यत्र गायत्री तत्र तिष्ठामी नारद, असं वर्णन भगवंत स्वतः करतात. मी नाही तिथं म्हणतात, नारदांना सांगताना म्हणतात नाहम वसामी वैकुंठी, वैकुंठात नाही. योगी नाम हृदय रो, योग्यांच्या हृदयात सुद्धा मी राहत नाही. पण कुठं? जिथं नामाचा गजर चालू आहे तेथे तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबी निसे, परी योगियाची माणसे उमरोडून जाय, परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथे नाम घोष बरवा करती माझा. नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. माऊली वर्णन काय करतात नामाचं बघा. जिथं परितयापाशी पांडवा मी हरपला, तुला शोधायचं आहे मला काय? जेथे नाम घोष बरवा, जिथं नाम घेतलं जातं ना तिथं मी आहे. मग घेणाऱ्याजवळ नसेल काय हो? जिथं नाम घेतलं जातं तिथं जर भगवंत आहे तर तो घेतोय त्याच्या वाणीमध्ये नाम, भगवंत राहणार नाही काय? राहणार. पण आपण तो विचार तसा करायला पाहिजे ना. म्हणून नामाचं श्रद्धेनं प्रपंच वास्तविक गौण व्हायला पाहिजे. पण बरेच वेळा प्रपंचाबद्दलची आपुलकीच वाटायला जर लागली तर नामावर श्रद्धा नाही असं समजायचं. आपण ते पाप करायला लागलोय, अपराध करायला लागलोय. हा नामाचं पाप म्हणायचं, नामाचा अपराध म्हणतात. म्हणून नामावरील श्रद्धेनं प्रपंच अगदी कमी दर्जाचा वाटायला पाहिजे. शुल्लक आहे, करायचा म्हणून चालू असतो, करायचा म्हणून करावा प्रपंच. करू नये असं नाही. करू नये म्हटलं तर सांगायलाच नाही संतांनी. करू नये म्हटलं तर बंद केलं असतं काय संतांचं ऐकून? कोण करेल बंद सांगा बघू? जीवू नये असं कोण ऐकेल काय सांगा बघू? जेवण सुद्धा प्रपंचच आहे.
पण करू नये असा अर्थ नाही, तर त्याला गौणत्व देऊन करावं, त्याला कमी लेखावं आणि मग करावं. महत्वाचं माझ्यासाठी कोणती गोष्ट आहे ती स्वतः शोधावी, नाहीतर उगीच काहीतरी भलतं सलतं काहीतरी सगळ्या जोडण्या लावायच्या आणि तेच तेवढं करायचं नाही. मी गाडी घ्यायचा होतो, कार घ्यायची आहे, पहिल्यांदाच घ्यायला होतो. माझ्याकडे 2-3 लाख रुपये होते, कुठली तरी सेकंड हँड गाडी घेऊया म्हटलं मी. 2-3 लाख होते, पण 2-3 लाख याची गाडी घ्यायची तर त्याला पार्किंगची तरी व्यवस्था, शेड पाहिजे. मी शेडवाल्याला बोलवलं, शेड करणाऱ्याला, फॅब्रिकेशनला. त्यानं माझं 1 लाख रुपये जवळजवळ घेतलं शेड करायला. माझ्याकडे होतं 2-3 लाख रुपये त्यातच. ते शेड बीड मारलं. मी म्हटलं कवर पण आणूया गाडीला, कवर आणला. गाडी शिकायला ट्रेनिंगला गेलो, त्यानं 4,000-5,000 घेतले. माझ्या जवळजवळ पैसे 7-8 हजार रुपये शिल्लक राहिले. आणि कशासाठी हे केलं? कशासाठी? गाडीसाठी केलं, पण गाडीच घेतली नाही. सगळं लावायचं, काय 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 ते पांढरं घोंगडं पाहिजे बसायला, तिथं दिवा लावलेला पाहिजे, उदबत्त्या पाहिजे, सगळा. अरे नाम घे बसून कुठंतरी, ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. ठाईच बैसुनी तुकोबा म्हणतात. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखांत पार नाही. गप्प बसायचं नाही, गप्प बसायचं, दुसरा काही विचार करायचा नाही. काही विचार नाही केला म्हणलं की देव जवळ आला बा. विचार प्रपंचाचा देवाला जवळ येऊ देत नाही. त्या प्रपंचाला म्हणून ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. प्रपंच तुटावा वाटतोय ना, गौण वाटावा, मिथ्या वाटावा वाटते ना, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, नाम घे ना, त्याशिवाय प्रपंच कसा होईल काय? गुरुदेव रानडेंचं एक वाक्य आहे, त्यांचा फार मोठा साहित्य आहे, वाङ्मय आहे. गुरुदेव रानडेंनी खूप नामावरती, इतका फिलॉसॉफर माणूस होता, पण नामाला सोडलं नाही बरं काय, अजिबात नामाला. त्यांचं एक चरित्र आपण वाचून बघा की त्या गुरुदेव रानडेंचं, मला फारसं माहिती नाही, पण त्यांचं वाक्य एक लक्षात राहण्यासारखं आहे. इफ यू नीड, ते काय म्हणतात बघा, गुरु विल हेल्प यू. तुम्हाला जेव्हा गरज पडते ना, गुरु नाही तर कमी लेखणं, देवाला कमी लेखणं वगैरे काय नाही. इफ यू नीड, गुरु विल हेल्प यू. इफ गुरु कॅनॉट, गॉड विल हेल्प यू. इफ गुरु कॅनॉट, गॉड विल हेल्प यू. इफ गॉड कॅनॉट, हिज नेम विल हेल्प यू. काय शेवट करतात बघा, गुरु म्हणजे गुरूंच्या वेळेवर श्रद्धा नसेल आणि त्यामुळे गुरु आले नाहीत मत्तीला, देवावर वाटत नसेल देव खरा का खोटा, पण ज्याला नामावर श्रद्धा आहे ना, नाम त्याच्या मत्तीला आहे. जर कोणीच मत्तीला आलं नाही तर नामामुळे शेवटी भगवंताला, रामाला सुद्धा ते दगड करताना आश्चर्य वाटले, पण त्यांनी त्याच्यावर राम नाम होतं ना, म्हणून ते तरत होते. आपल्यासारखे दगड सुद्धा तरायचे असेल तर याच्यावर शिक्का मारायला पाहिजे हृदयावरती, श्रीराम जय राम जय जय रामचा स्टॅम्प, तरच हे तरून जाईल दगड, नाही तर तरणार नाही. त्यामुळे नामावर श्रद्धा नसणे ही फार मोठा अपराध आहे. म्हणून किती सगळं काही सांगितलं, वेद अनंत बोलिला, काय वेद अनंत बोलिला, आणि काय पुढे अर्थ इतकाची सांगितला, कोणता? विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे. तुकोबांचा अभंग बघा, वेदानं खूप सांगितलंय, काय बघत बसू नका, निज निष्ठे नाम घ्यावे. कारण बघण्याची तेवढी कुवत आपल्या बुद्धीमध्ये असेल नसेल काय माहिती, मग तो विचार लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून तुकोबा म्हणतात की वेदानं जे सगळं सांगितलं, तो वेदाचा सार कोणता असेल तर भगवंताचं नाम. आणि शेवटचा मुद्दा 10वा अपराध आहे असत्य भाषण. हेही घडतं आपल्याकडून, यातले एक 4-5 अपराध आपल्याकडून घडत नाहीत हा, पण मी ठळकपणाने मी आता मगापासून बोललो ते घडतात, अगदी माझ्या अनुभवातलेच म्हणून सांगायला लागलोय ना. आपण नाम घेतो आणि बोलतो काय, करतो काय? असत्य भाषण करतो, म्हणजे खोटं बोलायचं. आणि खोटं बोलण्यामुळं तुकोबा म्हणतात खरे बोला तरी फुकासाठी जोडा हरी. एवढाच तुकडा आहे बघा, केवढा बदल करतोय आपल्यात. खरे बोला तरी, नुसतं खरं बोलला तरी देव प्रसन्न होईल. नाम घेतल्यामुळे म्हणत नाही, ते खरं बोलल्यामुळं, प्रवचन ऐकली, कीर्तन केली, प्रवचन केली, जाड ग्रंथ वाचले म्हणजे देव प्राप्त होईल म्हणत नाहीत. ते म्हणतात खरं बोला म्हणजे देवाची प्राप्ती होईल. खरे बोला तरी फुकासाठी, फुकट जाकट जोडा हरी. जोडा हरीला जोडता येतं, म्हणून उपनिषद सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात असत्यम अप्रियम, असं उपनिषद सांगते ना. एका उपनिषदामधला, मला कुठलं उपनिषद माहित नाही, ते सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, सगळं सत्य बोला, प्रिय बोला, सगळ्या गोष्टी, पण पुढे अवघड सांगतात. न ब्रूयात असत्यम, कधी खोटं बोलू नका. अप्रियम, कधी अप्रिय बोलू नका. आता अप्रिय बोलणं, मग अशा आपण बघितलं, मन दुखवणं हा त्यातलाच अपराध आहे. खोटं बोलणं हा अपराध आहे. ज्या वाणीनं आपण नाम घेतो त्याच वाणीनं असत्य भाषण करू नये. कोंडोलेकर महाराज म्हणतात, जो चमचा आमटीत वापरतात तोच चमचा जर दुधात वापरला तर दुधाचं जे होतंय ते नामधारकाचं होते. आता दुधाचं काय होतंय आपल्याला माहितीये, आमटीतला चमचा दुधात चालत नाही, तशी ही जीभ
रामकृष्णासाठी वापरलेली आहे ना, ती खोटं बोलून दुसऱ्यांना फसवण्यासाठी नसावी. नाहीतर नाम पचत नाही, अजिबात पचत नाही. अगदी प्रॅक्टिकली आपलं चाललंय. म्हणजे आपल्याला वाटेल असं व्हावं अशी माझी इच्छा आहे की उद्यापासून जर आपण कुठेतरी यात सापडत असो, तुम्ही मी, तर यामध्ये बदल करता आला पाहिजे आपल्याला. उद्याच्या नामामध्ये, उद्यापासून घेणाऱ्या नामामध्ये आपण बहुतेक लोक नाम घेणारे आहातच, पण थोडं कुठेतरी आमचं काहीतरी होत असतं सगळ्यांचं. त्याबद्दल या सूचना आहेत की ज्यावेळी ज्या वाणीनं आपण नाम घेतो त्या वाणीनं असत्य भाषण, खोटं बोलणं, दुसऱ्याला खोटं बोलून लुबाडणं, ह्या गोष्टी आपल्याकडून कधी होऊ नयेत. पण नाम सतत का घ्यावं? एक वाचलेली गोष्ट सांगतो मी की आपण ज्यावेळी एखाद्याच्या दारात जातो, दरवाजा बंद असतो, पण दरवाजा बंद जरी असला तर बाहेरून हाक मारली तर आम्ही त्याचे शेजारी असतो. ते लगेच म्हणतात काकी दार उघडा. तर त्या आतून म्हणतात काकी कोण आहे? मी. एवढं मी म्हटल्यामुळे सुद्धा काकीना कळतंय की मी आलो. का? तर माझ्या आवाजाचा परिचय काकीना आहे म्हणून त्या दार उघडायला येतात. माझा आवाज तिने ऐकलाय म्हणून त्या दार उघडायला येतात. आपण रामकृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम व्हावं म्हणावं, म्हणजे आमचा आवाज देव ऐकेल आणि दार उघडील कधीतरी. का? माझ्या आवाजाचा परिचय त्याला होऊ दे, नाहीतर माझा आवाज ओळखणार नाही. मरणाच्या वेळी नाम घेऊन चालेल काय? नाही म्हणणार ह्यो कोण नवीनच आहे, कोण बोलायला ह्यो मला बोलवा लागलाय. ह्याचा आवाजच मी कधी ऐकाय नाही तरी कोण दार उघडाय जाईल सांगा बघू? भलताच माणूस दार वाजवा लागलाय शेवटच्या क्षणाला आणि मला मुक्त करा, मुक्त करा. कसा मुक्त होईल सांगा बघू? नामाची अगोदर रिहर्सल व्हायला पाहिजे. शेवटचा हा मोठा नाटकातला शेवटचा अंक म्हणजे मृत्यू आहे. तो साजरा करायचा आहे सगळ्यांना, कुणाला साजरा करायचा नाही. तो 16 सांगा बघू? मग त्याला 16 म्हटलं तर संत म्हणतात 16, आम्ही कुठं 16 म्हणतोय? अगा मोरा बोलून सा त्यांनी मेल्या तरी रडते, असते जाताना गेलं ती गैसपणे माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये. मेलं असं म्हणून सुद्धा चालत नाही लोकांनी. इतकं वाईट वाटतंय. मरायचं तर त्याच्यापेक्षा भयंकर वाईट वाटतंय. मरणं ही गंमतशीर गोष्ट आहे की हो. नवीन सदरा घालायला मिळायला कुणाला वाईट वाटेल? सगळ्या बीपीतोनी शुगर मधनं इतक्या गोळ्या खाल्ल्या तरी रिकामा झाला नव्हतो, तो मृत्यू रिकामा करतोय. शाना आहे का नाही मृत्यू? कोण मला मृत्यूतनं आजारातून बरं करते सांगा बघू? डॉक्टर? गोळ्या? काय मृत्यू? मृत्यू कधीतरी अभ्यास केला तर लक्षात येईल. बरं वाटायला म्हणजे ये मी बसलोय वाट बघत. आणि काय म्हणेत? देवाला, ज्ञानेश्वर माऊलींना, तुकोबांना, समर्थांना घेऊन बसावं जवळ. इकडं तिकडं सगळं ग्रंथ मांडलेले आणि मधीच ते ओव्यांच्या अभंग म्हणत म्हणत ये म्हणावं आता मी तुझी वाट बघायला लागलोय आणि मला जरा घेऊन जा, मला ते नवीन कपडे आता घालायचे. भले मुक्तीचा विचार कुणी करावा म्हणतात सगळे, मरणच नको, येण्याची शरीर शरीर येण्याची शरीर. काय जमण्यासारख्या गोष्टी नाहीत हो. प्रॅक्टिकली जर बोलायचं झालं तर पुढचा जन्म आहेच, बऱ्यापैकी आहे ना, तर पॉलिसीड पाहिजे, टकटकीत. काय उगीच असं मरतुकडा नको तर अगोदर काय पाहिजे? दुष्टपुष्ट काहीतरी केलं पाहिजे ना चांगलं व्हायसाठी. आणि ते नाम काम करते. अत्यंत काम चांगलं करत असेल तर नाम आपल्याला अशा ठिकाणी जन्माला घालते की त्या ठिकाणी माझ्या नामाचाच अभ्यास होईल, अन्य काही होणार नाही. ज्या प्रापंचिक ज्या वाईट गोष्टीतून मी बाहेर पडलो मागच्या जन्मात, तो पुढच्या जन्मामध्ये तसं होणार नाही याची गॅरंटी भगवद्गीता ज्ञानेश्वरी आपल्याला देते. मग जर शास्त्र सांगताय तर शास्त्राचं ऐकायला पाहिजे आपण. आणि ही गोष्ट लक्षात ठेवली तर म्हणून सतत नाम घेतलं की नाम घेता घेता शेवटच्या क्षणाला सगळी जण येऊन बसतात. मी ओव्याच म्हणत बसलो, मला आहेत पाठांतर आहेत, मी अभंग म्हणत बसलो, मी करुणाष्टक म्हणत बसलो, तर काय भूत येतील मला न्यायला? समर्थच येतील ना, माऊलीच येतील ना. पण इतरांच्या पुढे भूत असतात म्हणून रडत असतात. ती आळोके पिळोके देतात बघा माणसं. हे आलं ते आलं कोण वाटेल ते येत असतात. पण ही सगळी बसलेलीच आपल्या भोवती भूत आहेत. ती खरी कुठली? ती येणारी यम बियम भूत नाहीत. ही जे सुनान नातवंड बसल्यात ना, ही खरी भूत आहेत. माझ्या वाटणीचं कसं करायचं याचा प्लॅन चालू असतोय. इतके हिचे सगळ्या ठिकाणी जे बॅलन्स आहेत आणि डिपॉझिट आहेत कशा वाटून घ्यायच्या हे जाणार आहे. 2 दिवसात आहेत, कारण घरघर लागली आहे कशाला. मला तरी ऐकू येत असते बरेच वेळा, आई बोलतेली सगळी नाही आहे अजून आई काका बोलतात की आता ज्यूस प्याले, अजून 5-6 दिवस नाही, रजा वाढवायला लागते. अरे रजा काढूनच येत आहे 12 दिवसाची, का घालवायला येत आहे का? काय त्या बाबाला बरा करायला येत आहे? ही ह्याना भूत म्हणायची. ही भूत जवळ असावीत असं कसं वाटून घ्यायचं नाही. कुठं आली नाही थुरली, डोळे उघडून बघतोय. त्याच्यापेक्षा बघ ना विठ्ठल न्यायला आलाय का,
काय राम निहाला आलाय त्यांच्याकडे बघ ना, येतोय कोणतरी कुठला तरी कुठं तरी कवा तरी हाक मारत्याला आणि आपल्याला कधीच मदत न करायला. काय सर मी आलोय ओळखा की. आता काय ओळखाय त्याला, नुसता डोळा उघडला तरी ह्याचं तोंड बघूच वाटत नाही. तोच पुढे आलाय आणि म्हणतोय मला ओळखा. काय ओळखायचं सांगा बघू. त्याच्यापेक्षा डोळा उघडल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली दिसायला पाहिजे, समर्थ दिसले पाहिजेत, तुकोबा दिसले पाहिजेत, आळंदी दिसायला पाहिजे, देहू दिसायला पाहिजे, सज्जनगड दिसायला पाहिजे, शिवगड दिसायला पाहिजे. एवढी काहीतरी पाहिजे ना तयारी, काहीच नाही. आणि उगाच आम्ही तसं हे ते म्हणजे मृत्यूच्या समयी जसं आपण जातोय ना, ती आपली साधना असते. काका एकदा बोलता बोलता मला म्हणले, तुझं आयुष्य तरुणपणातलं कसं गेलंय त्याच्याकडे फारसं लक्ष देत बसू नको. झगडून गेलं, काटकसर करून गेलं, कोणी कोणी अपमान केले, कुठं कुठं संकट आली, बराचसा संघर्ष झाला तरुण वयामध्ये. तुझं वृद्धत्व कशात जातंय याला फार महत्व आहे. आणि वृद्धत्वाला उपयोगी पडणारी एकमेव गोष्ट कोणती असेल तर नाम घेतलेलं. वृद्धत्वामध्ये चालू करून चालत नाही, अगोदर त्याची पुंजी पाहिजे आणि एवढं गटळ बांधून त्या नामाचं उश्याला ठेवायचं आणि शेवटच्या खणाला त्यातला एक 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 खाईत बसायचं. कधी अंगावर पांघरून घेऊन. ही काहीतरी भूत जी आपण म्हणतोय बसलेली आहेत, बसू द्यात, आपलं आपण खाईत बसायचं. एक ओवी वाचायची मनातल्या मनात. आता वाचायला आणि पाठ असली तर म्हणेल ना, ज्ञानेश्वरी वाचली नाही, ओवी कशी पाठ असेल सांगा बघू. गाथा पाहिली नाही, तुकोबांचे अभंग कसे माहित असतील, करुणाष्टक म्हणली नाहीत, कुठलं करुणाष्टक माहित असेल. म्हणावं ना त्याच वेळी करुणाष्टका की सुख सुख म्हणता दुःख हे ठाकून आले, भजन सकाळ गेले चित्त दूषित. म्हणायला पाठात गरज नव्हतं ना, म्हणून ह्यांचं ऐकत बसायला लागते काय काय बोलतात ते. आणि ते काय बोलतात ते चांगलं नसतंय, अजिबात चांगलं नसते. हे अनुभवातल्या गोष्टी म्हणजे मागं मरून झाल्यावर काही जणांना आठवतंय ना, तसं आठवायला लय मला म्हणा, पण हे चांगलं नसतंय. मृत्यूच्या वेळी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कानावर येत असतात. नाम आपल्याला मात्र अत्यंत सुरेख. देह वैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेत या ते. मी आत्मबोधाचा पांजिरा करतो आणि माझ्या सुकुमार देहाच्या भक्ताला अलगत मी घेऊन जातो. हा नामाचा पिंजरा कडन तयार पाहिजे. बाहेर काय असू दे, स्वतःभोवती कुंपण हवं म्हणजे आपलं जग ठरवता येतं. बाहेर बरबटलेलं असलं तरी स्वतःपुरतं सारवता येते. स्वतःचं काहीतरी कुंपण पाहिजे ना, नामाचं कुंपण भोवती असं करून घ्यायचं. भले जगात काही घटना घडत आत घुसत त्या कामा नाहीत. एवढं नामाची तटबंदी आपल्या भोवती असली पाहिजे. नामाला जीवापाड जपलं पाहिजे. निज निष्ठे शब्दाचा अर्थ आहे जीवापाड जपलं पाहिजे. जेव्हा आपण जाण जीवापाड जपतो तेव्हा मग आपल्याला शिकवावं लागत नाही, नाम घ्या नाम घ्या असं म्हणावंच लागत नाही. नाम तोंडाने नाही घेतलं तर त्याच्या चिंतनामध्ये फार गंमत असते. हे चिंतन आपल्याला संत सांगतात. त्यामुळं शरणागतता येते, अहंकार जातो आणि काही कुठेही घेता येते. हो कुठेही घेता येते. जिथं आपण बसलोय तिथं मुक्तीचा अनुभव येतोय. जेवलो तरी उपवासातच मुक्तीचा अनुभव येतोय नाही, जेवून खाऊन खुर्चीवर बसून सुद्धा मुक्तीचा अनुभव येतो. पण आपण त्याच्या ट्रायली कधी घेत नाही. आणि मुक्ती म्हणजे काय ह्याच्या भन्नाट कल्पना ज्या शास्त्राने सांगितल्यात त्या कल्पनेमध्ये आपण असतो आणि खरंच आनंद जवळचा असतो, तो पारखा होत असतो. इतक्या गंमतशीर गोष्टी असतात ना, फार गंमतशीर असतात. साधं साधं अगदीच म्हणजे रस्त्यावरचा बॉल खेळता खेळता मुलांचा बॉल पायानं उडवून देणं आणि मुलांना बघायला लावणं, काय मुक्तीचाच अनुभव एक असतो. पण आपल्याला लक्षात येत नाही. आपण म्हणते असं करायला लागते सगळं, त्याशिवाय ती मुक्तीची एक आसन आहे, ती आसन घातल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. मुक्तीला कुठलंही आसन नाही हा, मोक्षाला आरामात जे आहे ते. पण नाम जर आपल्या जोडीला असेल तर निश्चित. त्यामुळं तुकोबा तरी म्हणतात, एक दृष्टांत देतात बघा, की लहान पोराला टोपडं बांधलेलं असते, पण त्या लाईटच्या छायेमध्ये ते टोपडं हलत्याला त्याला दिसते. ते पोराला काय कळत नाही 1-2 वर्षाच्या, ते काय हलते म्हणून बघायला जाते आणि त्या गोंड्याला पकडते. कुठल्या सावलीच्या, सावली जिथं पडलेली असते ना त्या गोंड्याला पकडायला जाते. आई आपली गंमत बघत बसलेली असते. बाळ कसं त्याला माहितच नसते ना तो गोंडा इथं आहे, पण ते पकडते तिकडे सावलीला जाऊन. आणि आई म्हणते बघूया खेळायला लागले खेळू दे, पण मध्येच सांगते शेवटी तुला पकडायचं ना तर तुझ्या इकडल्या गोंड्याला धर, म्हणजे ते आपोआप पकडलं जाते. हा गोंडा कोणता असेल माहिती आहे तर नाम आहे. तुका म्हणे आम्ही खादियेली रडी, तुकाराम महाराजांचा अभंग. तुम्ही सारखे विठ्ठल येताय माझ्या गावात येताय आणि मध्ये रडी खाताय आणि मध्ये डाव सोडून जाताय, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि तुकाराम महाराज विठ्ठलना काय म्हणतात बघा चिडून, तुका म्हणे तुम्ही खादियेली रडी आम्ही धरली शेंडी नाम तुझे. काय म्हणतात, तुमची शेंडीच आम्ही पकडली आहे. कुठं जातोच कुठं तू बघतो आम्ही.
तू जाऊ नये, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोण दिला, जाणार कुठे आहे सांगा ना. सूरदास एवढे अंध होते, जाताना कोण हे करायचे नाहीत, ते हात सोडायचे कृष्ण आणि लगेच पळून जायचे. हात पकडायचे आणि रस्ता दाखवायला त्यांना, सूरदासांना ते आंधळे असते त्यांना रस्ता कळायचा नाही, म्हणजे मला धर पकड, रस्त्याच्या पलीकडे धरायचे आणि मधीच त्यांना सोडायचे. का? खट्याळपणा करायचे कृष्ण. ते म्हणायचे जा तू जा, कुठं जातोस तेवढं जा, पण जा, पण असं कर, तू एवढा पळून जातोस हातात माझ्या निष्ठून, तुझा फार ताकदवान आहेस म्हणून तू मला महाशक्तिमान आहेस म्हणून जातोस, पण तुझी खरी हिंमत मी कधी बघेन माहितीये, माझ्या हृदयातून तू जाऊन दाखव, हिंमत असेल तर. आणि ज्यानं नाम पकडलं ना, त्याच्या हृदयात भगवंत सतत नांदत राहतो. हे अर्धा अपराध बोलण्यासाठी शास्त्राने सांगितलेले, थोडेसे विचारात घ्यावे. पण सगळ्यात मोठा अपराध जो नाम न घेणं आहे, तो मात्र अजिबात कुणी करू नये. नाम घेतलंच पाहिजे, अपराधाचा भाग नंतरचा. गाडी तरी रस्त्यावर येऊ दे, काय रोज उठून म्हणायचं ऍक्सिडेंट कुठं कुठं होतोय, कुठल्या कुठल्या पुलावर, नवले पूल काय, चला तिथनं बरोबर जायला पाहिजे. सायबर चौकात जाऊन काय अर्थ नाही बघा, रोज 3 ऍक्सिडेंट आहेत सायबर चौक, म्हणून काय गाडीच काढायची नाही. नाम तरी घ्या, नाम तरी घेऊया, अपराध नंतर बघूया. अपराध बघूच घेऊया, पण अपराध बघायला पाहिजेत, पण नाम तरी घ्यायला पाहिजेत. म्हणून सर्वांना एक विनंती, आपण आता आपल्या शिवगडच्या छायेमध्ये आपण आहोत, तर आपल्याला नाम घेतायच, पण अशा पद्धतीने घ्यावं की त्याला एक दर्जा असावा. आणि त्या दर्जाने जर आपण नाम घ्यायला लागलो तर भगवंत आपल्याजवळ सतत राहील. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेतो. शिवगड ट्रस्टना आम्हाला आमंत्रित केलं, यामध्ये असणारे शिवगडमध्ये ट्रस्टी आचार्य चौगुले सर, आचार्य जयश्रीताई, या सर्वांना वंदन करतो. त्यांच्यामुळं नाम साधनेतल्या शिबिरामध्ये 2-4 वर्ष मला वाटतं शिबिर चालू आहेत, पण पहिल्यांदाच संधी मला नाम शिबिरात बोलण्याची प्राप्त झाली. त्याबद्दल मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो, शिवगड ट्रस्टला धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम घेतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.